मुक्ताबाई ज्ञान दीप्तिकळा मुळाभोजांच्या नामे करता घोष मुळाभोजांच्या नामे करता घोष मात्र ते दोष करताळाचे रत्नाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्तिकळा विठ्ठल विठ्ठल लोकावरे ऐसे चराचरे कीर्ती गांचे रत्नाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्तिकळा धन्य महाराज अलंकार पुरवास धन्य महाराज अलंकार पुरवास महाराज ऐसे चराचरी कीर्ती गांचे रत्नाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्तिकळा प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पिंपळनेर निवासी असलेले ज्ञानेशप्रिय संत अद्वितीय प्रातस्मरणीय नित्य भजनीय संत श्रेष्ठ सद्गुरु भक्त श्रोमणी निळोबाराय महाराजांच्या अखिलेश्वरा चंद्रभागामातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संस्थेतील श्री ज्ञानदेवांची स्तुती या प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंग सद्गुरु भक्त शिरोमणी निळोबाराय हे आजच्या अभंगात संपूर्ण ज्ञानोबारायांचे जीवनपट आपल्या पुढे उभा करतात आणि संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांची काही अवच्छेदकांवरून आपल्याला ओळख करून देतात. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी थोडं मागं सरकलं तर बरं होईल. सरका मागा द्या मागे अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अंतसा परिहार देणे अत्यंत आगत्य आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये पुण्यपावन भगवान सिद्धेश्वराच्या नगरामध्ये पुण्यसलीला इंद्राणी मातेच्या तीरावर पुण्यपावन सद्गुरु जोग महाराजांचा हा भाग आणि या सद्गुरु जोग महाराजांच्या दरबारामध्ये जोग महाराजांच्या समाधीच्या प्रांगणात स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराजांचे कृपांकित भक्त शिष्य वारकरी शिक्षण संस्थेचे मूळ संस्थापक गंगाधरी गोदावरी जरी पुढे मोठी झाली तरी तिचा मूळ उगम ब्रह्मगिरीवर आहे. आमची सद्गुरु जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आज खूप मोठी नावारूपावर आली तरी मूळ उगम त्यांचा ज्यांच्यापासून आहे ते सद्गुरु जोग महाराजांचे भक्त शिष्य सद्गुरु मारुतीबा गुरु आळंदीकर. तुम्ही त्यांचं चरित्र वाचा आणि तुमच्या लक्षात येईल. सद्गुरु नथुसिंग बाबांनी हे सर्व लिहिलेले आहे. असे सद्गुरु मारुतीबा गुरु आळंदीकर आणि सद्गुरु मारुती बाबांच्या समाधी पुढे असतील ही कीर्तनं. सद्गुरु मारुतीबाबांचा हा आळंदीकरांचा भर. आळंदीमध्ये इतरांचे भरपूर पण आळंदीकरांचं एवढा जपलं असो. आणि मग या निमित्ताने मग सद्गुरु मारुतीबा गुरु यांचे चिरंजीव वैकुंठवासी नामदेव गुरुजी उर्फ नामदेव मास्तर त्यांनी हा धड चालवला. आणि मग त्यांच्या काळामध्ये सद्गुरु ब्रह्मीभूत परभणीकर गुरुजी, सद्गुरु ब्रह्मीभूत कंधारकर महाराज, सद्गुरु भिंडा महाराज असे महान वक्त्यांची कीर्तन इथे झाली. त्यानंतर आपल्या सर्वांचे सद्गुरु धर्माचार्य भीष्माचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज वक्ते बाबांची खूप कीर्तनं झाली.
आणि मग बाबांच्या सांगण्यावरून ही कीर्तनं आदरणीय मोडेकर भाऊ यांनी मला दिली. आदरणीय नामदेव गुरुजीचे फक्त शिष्य मोडेकर भाऊ आणि वैकुंठवासी मारुतीवांचे नातू अपंतू संकेत महाराज मारे म्हणजे संकेत भाऊ म्हणजे मारुतीवांचेच घरात येते ते आणि मोडेकर भाऊ हे दोघंजण मिळून हे सगळं नियोजन करतात. आता मोडेकर भाऊचा आग्रह किंवा तुम्ही अष्टमीपासून कीर्तन करा, पण पुढं महामहोत्सव असल्यामुळे मग म्हटलं आता मी आजारी माणूस आपल्या महामहोत्सव कोणाच्या रानात आपलं आवड झालेलं आहे आणि म्हटलं मग मी भाऊला म्हणलं मी आपलं त्रयोदशीपासून मी करत जाईल. मग त्रयोदशीपर्यंत ते कोणाच्या ना कोणाच्या सेवा ठेवतात, तर मग त्रयोदशीपासून सकाळ संध्याकाळ ही सेवा माझ्या वाटेला त्यांनी दिलेली. वक्ते बाबांनी सांगितलेली आम्ही सद्गुरू वक्ते बाबांची कीर्तन तिथे टाळ घेऊन घरायचो. कार्तिकी वारीला पंढरपूरला आणि कार्तिकी वारीला आळंदीला आम्ही संस्थेची कीर्तन आणि वक्ते बाबांचीच कीर्तन ऐकायचो. खूप ऐकावं वाटायचं, खूप बाबा इतिहास सांगायचे मला. आज त्रयोदशीला वक्ते बाबा समाधी सांगायची, उद्या सकाळी नामदेव महाराजाची आळ सांगायची, उद्या संध्याकाळी आळंदीचं महात्म्य सांगायचे, मग काला सांगायचे, असं खूप खूप सांगायचं मला भारी. आणि मग त्या निमित्ताने बाबांनी सांगितल्यामुळे मग मी तुमच्याकडे उभा राहिलोय उभा. माझ्या पाठीमागं खूप मोठे शिस्तप्रिय माणसं उभी येते. आदरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण आमचे वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक सद्गुरू भास्कर महाराज शिंदे आणि हजारो विद्यार्थ्यांना ज्यांनी भजन शिकवलं असे आदरणीय वारकरी शिक्षण संस्थेचे दुसरे अध्यापक परमेश्वर बाबा जायभाई हे दोघं आल्यामुळं माझी परीक्षाच आहे आज. विठ्ठल असो परी येथ एक असे आधारू तेनेची बोले मी सधरू जरी सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. आधार म्हणजे पाठिंबा बरं का. परी येथ एक असे आधारू म्हणजे पाठिंबा. मला खूप चांगला पाठिंबा आहे बाबांचा. दोन्ही गुरुजनांच्या चरणी सर्व आमच्या आळंदी पंढरीचे महिना वारकरी, महाराष्ट्रातील सगळे वारकरी, आमचे सगळे गुरुबंधू मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करून अल्पशी चिंतन सेवा आपल्या पुढे मांडायची. विठ्ठल उभारीला ध्वज तुझे डोकावरी ऐसे चराचरी कीर्तिजांची तुझे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान कीर्ती कळा या अभंगामध्ये श्री सद्गुरु भक्त निळोपाय या श्रीमन निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपानदेव महाराज, आदिशक्ती मुक्ताई यांचा काही अवच्छेदकांवरून परिचय करून देतात. विठ्ठल आपण कोण आहोत, काय आहोत, आपला परिचय लोकांना असणं गरजेचं आहे. कधी कधी आपण कोण आहोत, काय आहोत, आपली काय गुणवत्ता आहे, आपली काय खासियत आहे, आपले काय वैशिष्ट्य, आपण कोण आहोत, काय आहोत, आपली काय खासियत आहे, आपली काय गुणवत्ता आहे, काय वैशिष्ट्यता आहे, याचा परिचय लोकांना असणं गरजेचं आहे. कधी कधी परिचय जर नसेल तर आपला मात्र कचरा केल्याशिवाय समाज राहत नाही. याच्यामध्ये शास्त्राने काही दृष्टांत दिले. काय झालं, एका भिंतीवर 100 कावळे बसले होते. तसे कावळे 99 होते, त्यात एक कोकिळा होती. पण येणाऱ्या जाणाऱ्या माणसांनी मात्र हे सगळे कावळे आहेत अशी कोकिळेची गणना कावळ्यात केली. कारण कावळा ही काळा आणि कोकिळा ही काळी. काकः कृष्ण पिकः कृष्ण को भेदो काक पिकयो. कावळा काळा आणि कोकिळा ही काळी. येणारे जाणे म्हणजे गणपतराव भिंतीवर किती कावळे बसते मोजा बरं. 1 2 80 99 100. अरे वा, आज भिंतीवर 100 कावळे बसले, 100 कावळे बसते. कावळे 99 होते, त्यात एक कोकिळा होती. पण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी कोकिळेची गणना कशात केली, कावळ्यात केली. याला म्हणायचं समाज. चांगल्याचा कचरा कसा करायचा, चांगल्याचं खत कसं करायचं हे समाजाला कळत. आणि मग तासभर कोकिळेने वाट पाहिली की मग कावळे माझा परिचय लोकांना करून देतील. पण कावळे काय कधी चांगल्या व्यक्तीचा परिचय समाजाला करू देत
नाही. तासभर कावळ्यांनी ओळख करून दिली नाही. मग कोकिळ्याच्या लक्षात आलं तर आपली ओळख आपणच करून दिली पाहिजे. अनायासे वसंत ऋतू चालला होता आणि मग कोकिळेने पंचम स्वर लावला, गायते कोकिळा वसंतीस. आणि ते सुंदर मधुर आलाप गायन करू लागली. आणि मग चावडीवर बसलेले लोक, गणपतराव हो शिरपतराव, अहो आपल्याकडून जरा गल्लत झाली बरं का, आपल्याकडून जरा चूक झाली बरं का. कावळे 99 आहे आणि कोकिळा 1 आहे. मला सांगा, कोकिळेची ओळख लोकांना कधी झाली? कधी कधी आपली ओळख आपण होऊन करून द्यावा लागते तर आपली ओळख होते. ज्या वेळेस आपल्याला मरण ओढवलंय, आपण संपायला लागलो, आपल्याला संपूर्ण संपायला लागले, अशा वेळी आपण तोंड उघडून 2 शब्द बोललं पाहिजे की आपण कोण आहोत, काय आहोत. कधी कधी आपला परिचय आपण होऊन करून दिला पाहिजे. तर असाच दृष्टांत, दुसरा एक दृष्टांत असा झाला. एका भिंतीवर 100 बगळे बसले. बगळे 99 होते. त्यात एक राजहंस होता. पण येणारे जाणारे काय म्हणायचे, 100 बगळे बसले. बघा बरं किती इथं, 1 2 80 90 100. अरे वा, 100 बगळे बसले. 100 बगळे 99 होते. त्यात एक राजहंस होता. पण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दोघं पांढरे दिसल्यामुळं हंस शुक्ल बक शुक्ल को भेदो हंस बकयो हो. हंसात आणि बगळ्यात काही भेद दिसला नाही. हे सगळे बगळेच बसलेले आहेत. शाळा शिकताना लोक काटकोन शिकले, चौकोन शिकले, त्रिकोण शिकले, षटकोन शिकले, फक्त दृष्टिकोन शिकले नाही. हा घोटाळा आहे मला. आणि आमचे जगद्गुरु तुकोबरायांची गाथा आणि ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी संत वाङ्मय तुम्हाला काटकोन, चौकोन, षटकोन, त्रिकोण शिकवणार नाही, पण दृष्टिकोन दिल्याशिवाय राहणार नाही. माणसाला डोळा ज्ञानाचा असावा, ज्ञानाचा डोळा डोळासा माझी डोळसू तो विरेशा. स्तुती नव्हे बहु असा भाग्याचा तोटी. ज्ञानोबराय वर्णन करतात. येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना दृष्टिकोन नव्हता, नजर नव्हती. गणपतराव 100 बगळे बसले. 100 बगळे बसले. राजहंसाला वाटलं हे बगळे माझी ओळख लोकांना करून देतील. बगळेच ते. खरं सांगू, एक वेळ कावळे परवडले पण बगळे नाही परवडले. एक वेळेस कावळे तरी तुमचा ओळख करून देतील पण बगळे गप बसणार. मुक संमती न सा सभा यत्र न संती वृद्धा. या सभेला सभा म्हणू नये जिथं वयोवृद्ध माणसं नाही. त्या वयोवृद्धांना वयोवृद्ध म्हणू नये की जे सत्याचे आग्रही नाही. वा, एका सुभाषित कारण आहे, त्यालाच वयोवृद्ध म्हणावं की त्या सभेत सगळी सभा जरी एका बाजूला गेली तरी त्याने त्याचा सत्याचा आग्रह धरला पाहिजे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता. सामान्य लोकांना याची नजर नसते. आणि मग 100 बगळे बसले. 100 बगळे बसले. राजहंसाला वाटलं माझी ओळख बगळे करून देते. बगळ्याने काय ओळख करून दिली नाही. बोलता बोलता लोकांनी राजहंसाची गणना बगळ्यात. आता काय करावं, बगळ्याच्या लक्षात आला तर आपण तोंड उघडलं पाहिजे. आपली ओळख करून देण्याची जबाबदारी आता कोणावर आली? दुसरे जर आपली ओळख करून देत नसतील आणि आपला जर खत होत असेल, आपला कचरा होत असेल तर अशा वेळी आपण तोंड उघडणं गरजेचं आहे. काय झालं त्या दिवशी अचानक शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारलं. पुण्या मुंबईला दूध जातंय ते दूध बंद करा. आपल्या शेतकऱ्याच्या दुधाला हमी भाव भेटला पाहिजे, हमी भाव भेटला पाहिजे. मग ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईल आहेत त्यांच्या मोबाईलवर बातम्या आल्या, दुधाचं आंदोलन पेटलं, दुधाचं आंदोलन पेटलं. म्हणजे खेड्यात राहणारे, शेतात राहणारे जिथं रेंजचा पत्त्या नाही, स्मार्ट मोबाईल नाही, आपले साधे माणसं आपले ते त्या दिवशी दुधाचं आंदोलन असल्यामुळे बघा दूध डेअरीची काही केनं बिनं काही आलीच नाही. पण काही शेतकरी मात्र जिथं दूध घालायचं त्या रस्त्यावर आले तर अरे काय भानगड, काय भानगड, आज दूध डेअरीचे कोणी आलं नाही. अहो म्हणजे तुम्ही बातम्या वाचल्या नाही. काय बातम्या? शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारलं, शेतकऱ्याच्या दुधाला हमी भाव पाहिजे, हमी भाव पाहिजे असं म्हणजे कोणी पुकारलं? म्हणजे राजू शेतकरी. बरोबर. मग आता काय करायचं? म्हणजे आता दुधाचं तिकडून शासकीय काही आलं नाही तर डेअरीचं दूध घ्यायचं कसं? अरे पण या दुधाचं करायचं काय? म्हणजे बघा 100 बगळे बसले, ठेवा त्यांच्या पुढे. आता एवढ्या दुधात वयाला तरी कसं घाला? आणि मग ते दूध त्यांनी बगल्या पुढे ठेवलं. आता ते आपण घातलेलं दूध होतं. जुन्या शेतकऱ्यात आणि आताच्या शेतकऱ्यात खूप फरक. जुने शेतकरी एवढे प्रामाणिक नव्हते, ते दुधात पाणी घालून विकायचे बघा. आता शेतकरी दुधात पाणी घालत नाही, प्रामाणिक शेतकरी मग पाण्यातच दूध घालते. मग ते दूधयुक्त पाणी किंवा पाणीयुक्त दूध ते बगड्या पुढे मांडलं. राजहंसाच्या लक्षात आलं ही शेवटची संधी. आता जर आपली ओळख आपण लोकांना करून दिली नाही तर आपली गणना बगळ्या. अरे बघ, बगळे 99 बगळे, ते 99 कॅनावर बसले.
आणि मग बगड्यांनी चोच त्याच्यात घातली. आता बगळा कशाला म्हणतात ज्ञानोबा वर्णन करतात, बकाच या गावी घेपे क्षीर आणि रस कलवी. बगड्याने दूधही ओढलं आणि पाणी ओढलं. हे बगडे असेच असतात. आता सोहळ्यात येतील, इथं पंक्ती जोडतील आणि जिरपी पंचायत समिती नगरपालिकेला तिकडे आंबट चिमट खायचं. बगड्यांचं चाललंय बगड्यांचं. अधमाची या अन्न खादलिया की जे वमन. अधम माणसाचं खाऊ नये म्हणा आणि सज्जना घरचे अन्न बळेची खावे मागून विठ्ठल. आणि मग त्या बगड्यांनी त्याच्यात चोच घातली आणि सगळं दूध युक्त पाणी, पाणी युक्त दूध ओढलं. पण राजहंस होता, त्याला भगवंताने काय अशी ताकद दिलेली महाराज. क्षीर निवडिते पाणी हंसाची आणि हंसाची हंसाची आणि निवडिते पाणी हंसाची आणि राजहंस दोन्ही वेगळाली, राजहंस दोन्ही वेगळाली. राजहंस दोन्ही कधी कधी आपली ओळख आपण होऊन करून द्यावा लागते. दुसरे ओळख करून देत नसतील अशा वेळी आपण तोंड उघडलं पाहिजे. क्षीराने ओढते पाणी सोची हंसाची आणि ज्ञानोबराय वर्णन करतात. आणि अनात्मवर्गनीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरता ते सविचार राजहंसजी. वा सलिले पय जैसे एक होणे मिळले असे निवडोनी राजहंसे वेगळे कसे. अशा अनेक अनेक ओळ्यामधून दृष्टांतांमधून तुकोबराच्या प्रमाणातून हे उदाहरण आलेलं आहे. कधी कधी आपली ओळख आपण होम करून द्यावं लागते. पण कधी कधी आपली ओळख करून दिली तर लोकांना पटत नाही. लोक म्हणजे भोगी रे, स्वतःचा प्रचार करतोय, स्वतःचा बोर्ड गाडीवर नाव टाकलंय आंतरराष्ट्रीय कीर्तनकार. हो हो हो, आपला प्रचार आपण करू नये. मग काही माणसं होऊनच कार्ड. कालच मला एक जण म्हणला घ्या कार्ड माझं कीर्तनाचं. म्हणजे मग काय करू, कुठं 10वा वर्ष श्राद्ध असलं सांगत जा. म्हणून आमच्याकडे 10वे घालायचेच बंद करून टाकले लोकांनी. मध्ये लोक होऊनच स्वतःचा प्रचार करतात. अशा वेळी आपण सांगून कधी कधी पटत नाही. अशा वेळी आपल्या गुणवत्तेने काही समाज प्रभावित झाला पाहिजे. आपल्या स्वभावाने, आपल्या गुणवत्तेने, आपल्या गुणधर्म वैशिष्ट्याने असं काही एक वर्ग तयार झाला पाहिजे की त्या वर्गाने तुम्ही कोण आहेत हे समाजाला ज्ञान करून दिलं पाहिजे. हेच प्रकरणाच्या अभंगातलंय. कधी कधी आपण होऊन सांगितलं तर पटत नाही. एक कार्तिक एकादशी काल झाली. एक लॉकडाऊनच्या अगोदर मला कीर्तन होतं त्या पवन मावळ धर्मशाळेत. आपलं बिल लगबगीने निघालो. मला 7:15 वाजले जायला. खूप गर्दी. धर्मशाळेत भरलेले पण गेट पासून 10-5 फूट माणसं इकडं तिकडं उभी. मी आपलं बागलात पिशवी मारली, एकटाच होतो. आणि तिकडे विठवर चालून मग पुढची माणसं एकमेकाला कोणी जाऊन देत नव्हतं गर्दीतून. एका भाग्यवानाला म्हणलं बाबा वारकरी बा मला जाऊ द्या पुढं. म्हणजे तुला मी कशाला आलोय. अहो म्हणलं तसं नाही, मी कीर्तनाला आलोय. त्याने मग मी काय तमाशाला आलो का. अहो नाही म्हणलं तुम्ही कीर्तनाला कोणाच्या आले. म्हणजे कदम माऊलीच्या. अहो म्हणलं मग ज्या कदम माऊलीच्या कीर्तनाला आले तो मीच आहे म्हणलं. ते म्हणजे एकदा बारा असे 3 कदम माऊली आळंदी देत राव बाई. माझी ओळख मी त्याला दिली, पटली का. कधी कधी आपण होऊन ओळख करून दिली तर लोकांना पटत नाही. मग त्या विनेकऱ्यांनी पाहिलं आणि मग विनेकर सांगत हो तुम्ही ज्यांना अडवलंय त्यांचंच कीर्तन आहे, येऊ द्या त्यांना. आणि मग तो माणूस म्हणा तुमचं कीर्तन आहे का. म्हणलं हो. ते विनेकरी सांगतोय. म्हणलं हो बाबा तो मीच आहे. म्हणलं मग जाऊ का. तेव्हा तसं कसं जाता, मला घेऊन चला. त्याला म्हणायचं समाज आधी तुम्हालाच अडवा येणार आणि परत तुमच्याच नियोजनात डोकं लावणार. आता काय सांगा, डोकं लावा पण बिगर चुंबळीचं लावू नका. चुंबळ त्याने माझा हात धरला. आला पुढं आल्यावर आता ज्या अर्थी महाराजांचा हात धरून आलाय
त्यावरती कोणीतरी मोठा गडकरी फडकरी लोकांनी त्याला बसायला घोंगडी टाकली ना, माझ्या पुढे ठेवलेला गुळ त्याच्या पुढे ठेवलं कीर्तन झालं, माझ्या आधी त्याचा सत्कार केला. नवा धन्य माता पिता यांनी तर डिपेवरच आकडा टाकला. म्हणलं कमाल झाली. असा समाज आहे. माझी ओळख मी दिली, त्यांना पटली का? नाही पटत. दुसऱ्याने ओळख करून द्यावं लागते. आमचे संत स्वतःची ओळख करू देत नाही, कधी नाही. माझे असते पण लोपो, माझे नावरूप हरपो, भूत जात वासिपो माते जने वा चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पण मिरवी, वाचस्पती जेने पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडे माझे दडे. खूप साधे राहतात ते. हसती रुसती शिव्या देती एका, विसते लौकिका सारी घेती, विसते लौकिका सारी घेती. हसती रुसती शिव्या देती एका, विसते लौकिका सारी घेती, विसते लौकिका सारी घेती. हसती रुसती शिव्या देती एका, विसते लौकिका सारी घेते. हसती रुसती लौकिका सारी घेते. हसती रुसती शिव्या देती एका, सारी घेते. विसते लौकिका सारी श्री संत निळोबरायचं प्रमाणे सामान्य त्यांची राहटी सामान्य असते. आपल्या सामान्य लोकांसारखे ते राहतात. महाराज मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती वा. मी अमुका आहे ऐशी न व्हावी हेच लोक. आमचे साधू संत स्वतः होऊन ओळख करून देत नाही आणि समाजाला तर ओळख नाही. मग अशा वेळी यांना कोण ओळख करून देणार? आमचे निळोबराय पुढे सरसावले. निळोबरायने ठरवलं या संतांची ओळख आपणच लोकांना करून दिली की पाहिजे, की बाबा रे हे कोण आहेत ओळखलं का? आणि मग प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष सर्व नामांचा उपयोग करून निळोबराय ओळख करून देतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ज्ञानेश्वर सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. मुक्ताबाई जान दीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, मुक्ताबाई जान दीप्ती कळा. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान.
लक्ष सर्व नामांचा उपयोग करून बाबा रे तेच हे निवृत्तीनाथ महाराज आहे, तेच हे ज्ञानोबराय आहे, तेच हे सोपानदेव महाराज आहे आणि त्या ह्या आदिशक्ती मुक्ताई आहेत. त्यांची ओळख आजच्या अभंगात करून देतात. संत स्वतःची ओळख सांगत नाही, अशा वेळी त्यांची ओळख करून देणारा कोणीतरी असावा लागतो. आणि म्हणून श्री संत निळोपराय आमची पुढे सरसावले आणि निळोपरायनी ओळख करून दिली. पण आता ओळख करून द्यायची म्हणजे काही आवच्छेदक मांडली पाहिजे. मांडलीत ना वा कार्यत्व, स्वरूपत्व, वैभवत्व असे 3 अवच्छेदक आजच्या अभंगात आहे. कार्यत्व काय कार्य आहे त्यांचं? उभारला ध्वज ती लोकावरी, उभारला ध्वज ती लोकावरी, उभारला ध्वज ती लोकावरी, उभारला ध्वज ती लोकावरी. ऐसे चराचरे कीर्ती जानती, ऐसे चराचरे कीर्ती जानती, ऐसे चराचरे कीर्ती जानती. ती लोकावरी मिरवे ध्वज जानता, लोकावरी मिरवे ध्वज जानता, लोकावरी मिरवे ध्वज जानता, लोकावरी मिरवे ध्वज जानता. महिमा त्यांचा मतिहीन, महिमा त्यांचा मतिहीन, महिमा त्यांचा मतिहीन. कार्यत्व अवच्छेदक सांगतात. अरे तुम्हाला काय सांगावं या 4 भावंडाचं कार्य? यांचं कार्य मृत्यू लोकापुरतं सीमित नाही हो, त्यांचं कार्य पाताळ लोकापुरतं सीमित नाही, यांचं कार्य स्वर्ग लोकापर्यंत पोहोचलेलं आहे. उभारला ध्वज ती लोकावरी. चांगदेवाचे 2 शिष्य इथं आले होते. ज्ञानोबराय कोण आहे चौकशी करायला, व ईडी कार्यालयातून आले होते. माऊलीची चौकशी करायला यांची काही फाईल बनवा अमुक अमुक. मी तर काही शेमडी मुलं खेळत होती आणि त्या मुलांना विचारलं निवृत्ती ज्ञानदेव वसता ती कोठे, कोणीकडे मठ आहे त्यांचा. त्यांना वाटलं तसे आपले चांगदेव महाराजांना आघळ पगळ कारभार, कासरा भर इकडं का पिंड भर तिकडं. तसंच असं लहान मुलं काही खेळत होती. त्या मुलांना विचार का रे ते निवृत्तीनाथ ज्ञानोबराय एकेरीच बोलले सोपानदेव मुक्ताबाई कुठे आहेत? लहान लहान मुलं अशी धावली त्यांच्यावर. कोठीले रे तुम्ही, नेना विनीतता, तुम्हाला नम्रता कळत नाही, उद्धट बोलता, महामूर्ख, अर्भकाचे परिणामी उच्चारून शेमड्या पोरासारखी नावं घेतात त्यांची. हा पुसता ती महामुनी सिद्धराया, सिद्धांचे राजे आहेत ते, नुसते मुनी नाहीत महामुनी. अरे तिही लोकावरी मिरवे ध्वज यांचा, नेनवा महिमा त्यांचा मतिहीन. आळंदीतल्या लहान मुलांनी चांगदेवाच्या शिष्यांची हजेरीच घेतली. का बरं? इथला हजेरी मारुती असल्यामुळं ते प्रसन्न आहे सगळ्या गावाला. त्या 2 मुलांनी चाट झाले चांगदेवाचे शिष्य. मग कुठे ते? आणि मग नजरेने दाखवलं. तेज सूर्या परे चौघे भिंतीवरी, बैसले सूर्य करे उष्ण घेत. हे बघा 4 भिंतीवर बसले. निवृत्तीनाथ, ज्ञानोबराय, सोपानदेव, शेजारी मुक्ताबाई. बघा 4च बसले. बघा हे पुढं शेजारी म्हातारी बी आहे बघा. वा कसं बरं बरं असू द्या असं आहे बघा. तुम्ही देवच आहेत आमच्या दृष्टीने. निवृत्तीनाथ, सोपानदेव, नका लाजू नका बरं. बघा निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानदेव महाराज. तेज सूर्यापरी, बघा सूर्यासारखं ते 4 भिंतीवरी, बैसले सूर्य करे उष्ण घेत. वा मला ना दुसरीकडून विनोद आणावं लागत नाही. आमच्या तिथले तिथेच उभं राहतात. दांडी बसत नसली दुसरी आणायची नाही, तीच तासून बसवायची. आणि मग कळत नाही हे बघा समोर बसते. नेत्र संकेताने दाखवलं. तीही लोकावरी मिरवे ध्वज ज्यांचा. आजच्या अभंगात आहे ते निळोबरायचं प्रमाणे हे बी निळोबरायचं. उभारीला ध्वज तीही लोकावरी, ऐशी चराचरी. शूटिंग नका करू. तीही लोकावरी, उभारीला ध्वज तीही लोकावरी, ऐशी चराचरे कीर्तीचांची बाबा रे. त्रैलोक्यात त्यांचं कार्य आहे. कोणी म्हणाल महाराज त्रैलोक्यात कार्य हे कशावरून? समाधीचा अभंग पहा. जय जय शब्दे ध्वनी गर्जे, जय जय शब्दे ध्वनी गर्जे, जय जय स्वर्ग मृत्यू पाताळ गाजे, जय जय स्वर्ग मृत्यू पाताळ गाजे. पाताळी शेष भाने पुंजे, प्रेम पुंजे न समाये.
तुकोबराच्या जय जयकाराचा ध्वनी तेने स्वर्ग मृत्यू पाताळ गाजे. स्वर्ग मृत्यू पाताळ तिने ताळे उदर विराटले थोर विश्वरूप. समाधी संजीवन निवृत्तीशी फावले ते निधान देखिले आम्ही तो मी. निवृत्त निधान ज्ञानदेव निधी मुक्ताबाई सिद्धी अलंकापुरी. समाधीच्या अभंगात जय जय शब्द ध्वनी गरजे थापता का. तिने स्वर लावा काय मिळ बसा ना. तिने स्वर्ग मृत्यू पाताळ गाजे पाताळे शेष म्हणे भुंजे प्रेम भुंजे न समाय. आणि म्हणून या भावंडाचा कीर्ती ध्वज त्रैलोक्यात फडकत आहे. त्रैलोक्यात यांचं कार्य आहे. त्रैलोक्यात काय कार्य आहे. स्वर्ग लोकासाठी त्यांनी काय केलं, मृत्यू लोकासाठी काय केलं, पाताळ लोकासाठी काय केलं, तपशीलवार प्रमाण आहे त्याचे. थोडं जास्त वक्ते बाबा काय म्हणायचे सांगू का. वक्ते बाबा म्हणायचे पखवाज हातोडी लावत असताना हातोडी कशी आणायची, बायकोला हाणल्यावर हाणायची. वक्ते बाबा म्हणायचे माझा शब्द नाही त्यांचा, त्यांना काय भाडभेड नव्हती. असो हा दृष्टांत असा माझा अपरिचित आहे असं. आणि मग स्वर्ग लोकांसाठी काय केलं त्यांनी, पाताळ लोकांसाठी काय, कसं काय त्याची स्वर्गापर्यंत पोहोच होती. हो स्वर्गीचे पितर जेवले जेने उभय लोके तेने कीर्ती केली. वाळिता ब्राह्मणी स्वर्गीचे पितर आणविले सेना म्हणे जगे परब्रह्म अवतरले. तव कव्य यज्ञ झाला गृहस्थाचे घरी पितर मंत्रोच्चारी आव्हानिले. स्वर्गातले पितर जीव घातले त्यांचं कार्य स्वर्गात आहे. त्यांच्या समाधीच्या समयी पाताळीचा शेष आला होता. ऐकोने विष्णू कीर्तन तयाशी आले पैस्पंदन उच्चारित रामकृष्ण मृत्यूलोकाशी आला. आणि पाताळीच्या शेष त्याला सहस्र तोंडे, सहस्र तोंडाने माझ्या माऊलीची स्तुती केली. सहस्र वदन स्तुती करी, सहस्र वदन स्तुती करी, सहस्र वदन स्तुती करी, सहस्र वदन स्तुती करी. हरे नमस्कारी ले हरी, हरे नमस्कारी ले हरी, हरे नमस्कारी ले हरी, हरे नमस्कारी ले हरी. वाहोलिया तुळशी मंजरी ज्ञान देवा तुझिले. वाहोलिया तुळशी मंजरी ज्ञान देवा तुझिले. वाहोलिया तुळशी मंजरी ज्ञान देवा तुझिले. ऐसा रंग स्थिरावला जय जयकारे घोष केला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की. ऐसा रंग स्थिरावला जय जयकारे घोष केला. आणि हा घोष ऐकून तेने चवकला उठेला पाताळीचा शेष. पाताळाचे शेष नारायण जागे झाले. अरे काय चाललंय वर, म्हणजे वर नरेंद्रभाई मोदीची सभा चालली. तेने चवकला उठेला पाताळीचा शेष ऐकोने विष्णू कीर्तन तयाशी आले पैसुंदन. मग उच्चारित रामकृष्ण मृत्यूलोकाशी आला आणि माऊलीची 1000 तोंडाने स्तुती केली. वा हे भाग्य आहे से भाग्य मा स्वप्नी नाही. कोणा इथून माग खूप झाले, इथून पुढे खूप होतील. पूर्वी अनंत भक्त झाले, पुढेही भविष्य बोलले. परिनिवृत्ती सोपाने सोडविले अपार जीवजंतू जे मनुष्य गण प्राणी त्यांचा भार नसा हे मी दिली. मग ही अवतार घेऊन जगतारिले कीर्तने खूप होतील इथून मागे इथून पुढेही महाराज. पण याचे ने पडी पाडे उपमेशी दिशे थोडे ज्ञानदेवा ऐसे रत्न जोडे हे न घडे कल्पांती. वा कल्पत ज्ञानदेवा ऐसा निधान नाही धुंडिता त्रिभुवन न सांपडे न देखो जाण तुझी आन उद्धवा. वा भगवंत म्हणतात उद्धव साहेब उद्धवा तुझी शपथ घेऊन सांगतो. हे निर्णय तू चुकीचा घेऊ नको बाबा, तुझी शपथ घेऊन सांगतो. ज्ञानोबरासारखा महात्मा परत पाहायला विलाप मांडियला भक्ती खंती करती त्रिजग. बोला बोला ज्ञानदेवासारखी मूर्ती
न देखो म्हणती देवराया. नेमके पाठांतरवाले मागं बसले तरी येडी आपलं. आणि ऐका, हे सगळे समाधी पाठ महाराज हे सगळे महिना वार करीत. 1,00,00,000 द्या. हे कोणाच्या पुढे कीर्तनालाही बसणार नाही. ज्ञानदेवासारखी मूर्ती न देखो म्हणती. काय ज्ञानोबरायचा महिमा. सहस्र वदन स्तुती करी. 1,000 तोंडाने शेषाने माऊलीची स्तुती मांडली. खरं तर ती स्तुती लिहून ठेवायला पाहिजे होती कुठे. काय शेषाने माऊलीच वर्णन केलं. सहस्र वदन स्तुती करी. हे स्तुती पाहिल्यावर महादेवाने भगवान पांडुरंगाचे पाय धरले. मानलं पाहिजे तुमचा अवतार आहे. अवतार पांडुरंग. हरे नमस्कारिले हरी. आणि मग दोघांनीही वाहोनिया तुळशी मंजुरी ज्ञानदेवा पूजिले. माऊलीची पूजा मांडली. पाताळात कार्य, स्वर्गात कार्य आणि मृत्यू लोकात. तर हे आता तुम्ही आम्ही बसलो, हे सगळं माऊलीचंच कार्य, माऊलीचे उपकार. मी इथं उभं राहिलो, हे तुम्ही सगळी मंडळी ऐकताय, हे सगळं माऊलीचं कार्य. माऊली जर नसते इथं आपण उभा नसतो राहिलो. मग मधकुल्ल्या आणि मग ते दुसरीच उभा. आपल्याला चान्स नसता भेटला. सर्वसामान्य जनतेसाठी माऊलीने ही कवाड उघडी केली. विठ्ठल विठ्ठल. आपला विषय माझा त्याला म्हणायचं त्रैलोक्यात त्यांच्या कार्याचा कीर्ती ध्वज फडकत आहे. उभारिला ध्वज तिही लोकावरे ऐसे चराचरे. चराचर पदार्थात, आचर पदार्थात, चर पदार्थात माणसं त्यांची कीर्ती गातील. यात नवल काय. पशुवादिक सुद्धा त्यांची कीर्ती गातात. पशुमुखी वेदाच्या श्रुती पडवा कीर्ती तुमची विठ्ठल. प्राणी मात्र वर्णिते कीर्ती त्यांची. वयसोनी परस्परे विप्रानुवादिती. वयसोनी परस्परे विप्र अनुवादती. प्राणी मात्र वर्णिती कीर्ती त्यांची. ज्ञानोबरायाने रेड्याच्या मुखातून वेदश्रुती वदवल्यावर सगळ्या पैठणला असे बैसोनी टोळकेच्या टोळके बसायचे विप्रांचे महाराज. बैसोनी परस्परे विप्रानुवादती. चर्चा करायची. कैसा बोली याला म्हैसा वेदाच्या सुस्वरी. कसा बोलला असं. कैसा संदेह का मला. कैसा रेडा बोलला. सांगा देव कान होते निर्जीव चालक. बैसोनी परस्परे विप्र अनुवादती. प्राणी मात्र वर्णिती कीर्ती त्यांची. धन्य ती माऊली. प्राण्यांनी त्यांचं वर्णन करावं. केवढा मोठा अगाध महिमा. त्यांना माहिती ऐशी चराचरी. चर पदार्थावर, आचर पदार्थावर त्यांची सत्ता, त्यांचा कीर्तिध्वज. म्हणून आचर असलेली चालविली जड भिंती. हरली सांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गिता संगाती. ज्ञानोबा माझा जडमुड उद्धरिले. रेड्यामुखी वेद बोले. वा असं गायशी चराचरे कार्य सांगतात. हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान स्वरूपत्व अवच्छेदकाने सांगतात. मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा. ज्ञानदीप्ती कळा. ज्ञानाच्या ज्योतीची छटा म्हणजे आमच्या मुक्ताबाई आहे. ते उपलक्षणे मुक्त. एक मुक्ताबाईसाठी श्रीलिंगी जरी विशेषण असेल तरी हे विशेषण तिने भावंडाला लावायचं. ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानमय आहे. ऐके ज्ञान चक्रवर्ती. तू तव ज्ञानाचीच मूर्ती. हे परिपुसशी जे आरती ते कळले मज. ज्ञानेश्वर साक्षात नाम तुझे. ते ज्ञान पै हृदयीचे माझे. हा हे जन तारावया काजे. तुवा अवतार घेतला. वा माऊली ज्ञानमय आहेत. सोपा. ज्ञानदेव ज्ञानसागरो. ज्ञानदेव ज्ञान आगरो. ज्ञानदेव भवसिंधू तारो. प्रत्यक्ष रूपे पयासे. ज्ञानदेव हाची देव. ज्ञानदेवी धरली अभाव. ज्ञान होईल जीवा सर्व येथे संशय. ज्ञानदेव ज्ञानगम्य. ज्ञानदेव ज्ञानधर्म्य. ज्ञानदेव ज्ञाननेम सर्व थैव पै असे. असो ज्ञानोबराय ज्ञानमय आहेत. सोपानदेव ज्ञानमय आहेत. निवृत्तीदेव ज्ञानमय आहेत. हे स्वरूपत्व अवच्छेदकाने. आणि तेच हे निवृत्तीनाथ कार्यत्व अवच्छेदक सांगितलं. स्वरूपत्व अवच्छेदक सांगितलं. आणखीन सांगतात धरोनी सगुण रूपी कार्य सांगतात. केली बाळक्रीडा. बाळक्रीडा ही फक्त देवाची असते महाराज. वा जैसा भाव तैसा घेतला त्यापरी. तुका म्हणे हरी. बाळलीला. बाळलीला आणि बाळक्रीडा एकच. बाळक्रीडा आतापर्यंत फक्त देवाने केली होती.
पण बाळ क्रीडा देवाच्या नंतर कोणी केली असेल तर श्री संत ज्ञानोबरायाने केली. धरुणी सगुण रूपे ते ज्ञानमय आहे. पण ज्ञानमय जे दृंग मात्र परब्रह्म तत्व आहे त्यात व्यवहार होत नाही. अरे हो ते निर्गुण आहे पण तेच सगुण झालं. धरुणी सगुण रूपी केली बाळ क्रीडा, ते बाळ क्रीडा करू लागलं. काय काय कार्य केलं. बोलवेला रेडा निगमवाचे, महिषीच्या मुखातून मस्तकावर हात ठेवून त्याच्या मुखातून वेदश्रुती वदविल्या. बोलविला रेडा निगमवाचे. आणखीन काय कार्य. बैसोनियावरी चालविली भिंती, ते भिंतीवर बसले. भिंतीला आज्ञा केली की चला ते चांगदेव आपल्याला भेटायला आले. ते वाघावर बसून आले. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ज्ञानोबा ते वाघावर बसून आले, आपण काय कुत्र्यावर बसून जायचं का. मग त्यांची सजीवर सत्ता आहे, आपली निर्जीवर कशी दाखवून द्या. वा ज्ञानोबा सत्ताधारी तुम्ही सत्ताधारी, प्रपंच करावा बोहरी तुम्ही बैसोनी अंतरी. सगळी प्रमाण आहे, तुम्ही विषय काढा त्याला प्रमाणे महाराज. वा सत्ताधारी माऊली, माऊली तुमच्या सत्तेने ही भिंत चालवा. ज्ञानोबरायाने आज्ञा केला चला भिंतीबाई चला. भिंत चालत आहे गजगती, जसा हत्ती टुलत टुलत चालावा बघा तशी. निळोबराय म्हणतात भिंत चालले. सद्गुरू शांती ब्रह्म मारुती बाबा खूप सांगतात बघा. ते म्हणले चांगदेव महाराज कसे वाघावर चालले होते, वर ढाण्या वाघ, त्यांच्या खाली त्यांचे 1400 शिष्य, त्यांनाही वाघ, त्यांच्या हातात साप. आकाश मार्गाने चांगदेव, आकाश मार्गाने त्यांचा वाघ, आकाश मार्गाने 1400 शिष्य त्यांचे वाघ. आणि मग खालून मोकळे समाज 2.5-3 लाख यात्रा आली होती. आणि इथं ज्ञानोबरायला सांगा माऊलीला आम्ही असे वैभवात भेटायला आलो. ज्ञानोबा ते वैभवात आलेत मग आपण जायचं कसं. त्यांची सजीवर सत्ता आहे ना, आपली निर्जीवर आहे हे दाखवा. मग माऊलीने आज्ञा केली चला चला आईसाहेब भिंतीबाई चला. आणि मग भिंत चालत आहे गजगती, जसा हत्ती टलत टलत चालावा बघा तशी टुलत टुलत भिंत निघाली. महाराज शांती ब्रह्म बाबा सांगतात चांगदेवाचा वाघ चालला होता तो वाघाच्या वरून चांगदेवाच्या वरून भिंत माऊलीची. आणि मग चांगदेवर पाहायला लागला. पाहता पाहता बाबा सांगतात त्याच्या छटाचा पुचडा सुटला म्हणजे. बाबांनी सांगतो त्याचा पुचडा सुटला. मग म्हणायला लागला वा 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 कोण येते. मग शिष्याचे हेच ते येत ज्ञानोबराय, आपली सजीवर सत्ता आहे त्यांची निर्जीवर आहे. आणि मग लक्षात आला हा 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 आपण यांची जिरवायला आलो, आता आपली जिरलेली चांगली. आणि मग उपजताचे ज्ञानी हे वर्म जाणवणे आलेलो चांगली चांगदेव. निळा म्हणे ऐकोनी कीर्ती, निळा म्हणे ऐकोनी कीर्ती, चांगदेव येते दर्शना दर्शना, चांगदेव येते दर्शना. ऐकोनी कीर्ती, निळा म्हणे ऐकोनी कीर्ती, चांगदेव येते दर्शना. निळा म्हणे ऐकून कीर्ती, निळा म्हणे ऐकून कीर्ती, चांगदेव येते दर्शना. चांगदेव येते दर्शना. निळा म्हणे ऐकून कीर्ती, निळा म्हणे ऐकून कीर्ती, चांगदेव येते दर्शना. चांगदेव येते दर्शना. म्हणे ऐकून कीर्ती, चांगदेव येते. लगेच चांगदेवाने उडी टाकली. आता जिथं गुरुनी उडी टाकली तिथं शिष्याने वैद्यक बाबा म्हणायचे, शिष्याने कशाला चिपडा डोळा चमकायचा असं आमचे गुरुजी म्हणायचे. आणि मग चांगदेवाने उडी टाकली, मग शिष्याने उडी टाकली. मग 1400 वाघ आणि चांगदेवाचा 1401. मग ते वाघही ते साप निघून गेले आणि ते वाघही निघून गेले. वाघ पुढे गेले जुन्नर, आंबेगाव, खेड या 3 तालुक्यात. रोज बातमी येतात इथं वाघ निघाला. ते वाघ इकडून नाही ते चांगदेवाने पाठवलेले वाघ, सगळे वाघ इकडंच पाठवले चांगदेवाने. मला सकाळी आज कोणतरी म्हणलं चाकणच्या घाटात आम्ही बिबट्या पाहिला. ते सगळे चांगदेवाचीच कृपा म्हणायची मला वा. आणि मग हा ते बघा आमचे सटाणेकरांनी पाहिला. आणि मग चांगदेव येते. मग उपजताचे ज्ञान याला माहिती बैसोनियावरी चालवली भिंती, चांगदेवा प्रती
हिनी भेटी झाली भेटी तोची विश्रांतीचा वट आणि भेटी तोची विश्रांतीचा वट झाली भेटी तोची विश्रांतीचा वट आणि भेटी तोची विश्रांतीचा वट छाया घनदाट बैसावया छाया घनदाट बैसावया छाया घनदाट बैसावया हो झाली भेटी तोची तिथं विश्रांतीला बसले विश्रांतीचा वट छाया घनदाट बैसावया सद्गुरु गुलाबराव महाराज यांनी आळंदी महात्मे लिहिलेले आहे. मग कुठं काय काय वाचा ते आज नाही उद्या संध्याकाळी आळंदी महात्मे उद्या आणि मग तिथं भेटले ते वरी बैसोनिया चालविले भिंती चांग देवा प्रती दिली भेटी मग वास केला अलंकापुराशी हे कार्य इथपर्यंत कार्य तेच हे निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबराय सोपान देव मुक्ताबाई वैभव काय पिंपळद्वाराशी कनकाचा गयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ अंग्याशे बळ रेडा बोले जयाचे अंगणे पिंपळ सोनियाचा सिद्ध साधकांचा मेळा तेथे सुवर्णाचा अश्वत्थ द्वारे स्थापोनिया वास होवते देवडे तापस समाधीस बैसले सुवर्णाचा अश्वत्थ नित्य पूजलिया स्वस्त लक्ष्मीन संडेल तयास जन्म देईल पवित्र वा असे अनेक प्रमाण आहेत सुवर्णाचा पिंपळ हे लोक बरेच जण म्हणते तो सुवर्णाचा म्हणजे सुखाचा वैद्य गुरुजी याला विरोध करायचा ते म्हणजे सुखाचं आहे मग एखाद्या तरी प्रमाणात सुखाचाच होतं नाही म्हणजे म्हातारी मेली तिचं सोनं झालं तसं सोनं झालं म्हणजे सुख झालं तसं हा सुखाचा पिंपळ काही तिथं स्पष्टार्थे सती लक्षणावृत्ती आश्रय जगन्य जिथं स्पष्ट अर्थ लागत असतात तिथं लक्षणं कशाले हा रोमाले स्पष्ट अर्थ लागत असते नाही म्हणजे जहत लक्षणा जहत लक्षणा भागत्याग लक्षणा गरज नाही वैद्य महाराजाला ते पटत नसायचे हा सुखाचा नाही सण्याचाच पिंपळ आहे म्हणाय वा सुवर्णाचा पिंपळ कुबेराने लावलेला आहे तो मग ते कुबेराच्या सगळ्या यशावर पाणीच फिरलं म्हणायचं मग कुबेराने हा पिंपळ लावलेला आहे कुबेराने इथं आपलं धन ठेवलेलं आहे कुठं ठेवलंय मी सांगणार नाही तुम्हाला मला एकट्यालाच माहिती ते अजो आणि मग असा सुवर्णाचा पिंपळ तो आहे पिंपळाद्वारा असे काय वैभव आहे हे निवृत्तीनाथ महाराज त्यांचं तुम्ही ओळख करून दिली पण त्यांचं आम्हाला काही फळ सांगा फळ सांगतात निळा म्हणी ज्यांच्या नामे करिता घोष नाथ गती दोष कडे काळाची ती हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा अमोल महाराज उभारीला ध्वज बोला बोला बोला
तुकाराम महाराज सोलापूरकर. हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर तुकाराम. हे निवृत्तीनाथ हरी संताशी शरण रिघिजे भावे, तरी संताशी शरण रिघिजे भावे, तरी संताशी शरण रिघिजे भावे. हे भक्त ज्ञान वैराग्याचे निधी, भगत ज्ञान वैराग्याचे निधी, भक्ती ज्ञान वैराग्याचे निधी, भक्ती ज्ञान वैराग्याचे निधी. विवेकेशी बुद्धी नांद माझी, विवेकेशी बुद्धी नांद माझी, विवेकेशी बुद्धी नांद माझी. जगत्रय जीवन अंतर्निष्ठ ज्ञान, हरी संताशी शरण रिघिजे भावे, त्याची भक्ती ज्ञान वैराग्याचे निधी.
ते कृषी बुद्धी नांदो माझे शालिवान शिकले दहाशेचा काळ आणि गोदावरीच्या काठावर आखे गावला हरिहर पंत जावळे देवगिरीच्या यादवांच्या पदरी महसूल काही कारभार पाहत होते. तर ग्रामलेखन वृत्ती ग्रामलेखनाचा प्रसंग निरोपिला कुळयाची ग्रामलेखन वृत्ती त्यांच्याकडे तुम्ही गावातला शेतसारा काय महसुला मुक्त त्यांचा विवाह झाला. त्यांना 3 अपत्य झाले. रामचंद्र पंत, केशवपंत, मोहनाबाई तिथेच दिली. तिचा विवाह झाला नरहर पंत माचू यांच्या घरात. केशवपंत मंजूर झाल्यावर वारले खाली राहिले रामचंद्र पंत. त्यांना एक चिरंजीव झाले गोपाळ पंत. या गोपाळ पंताला चिरंजीव झाले. त्यांचं नाव आहे त्र्यंबक पंत. हे ज्ञानोबरायचे पंजोबा आणि हरिहर पंत हे ज्ञानोबरायच्या पंजोबाचे पंजोबा. हरिहर पंत 1, रामचंद्र पंत 2, गोपाळ पंत 3, त्र्यंबक पंत 4, गोविंद पंत 5, विठ्ठल पंत 6 आणि श्री संत ज्ञानोबराय 7 असं पुढे 7 पिढी काही त्या. तर मग ते त्र्यंबक पंतला 2 मुलं झाली. शालिवाहन शके 1104, गोविंद पंत शालिवाहन शके 1111, शालिवाहन शके 1110, हरिहर पंत. दोघेही वीर निघाले. त्यात बालाघाटाच्या करंज आडनावाचे देशमुखाचा पंत मोडता हरिहर पंत म्हणजे हे ज्ञानोबराचे चुलत आजोबा डबल नाव आले हरिहर पंत. खाली राहिले गोविंद पंत. त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचं नाव निराभर. ह्या पैठणच्या कृष्णाजी पंत देवकुळ्याची शक्ती होती आणि त्यांचा विवाह झाला. 1104चा जन्म आहे पण 1149 पर्यंत मुलबाळच नाही. म्हणजे किती वर्ष? जवळजवळ 44 वर्ष मुलबाळ नाही. त्या काळात काही गुजरातला जात नाही आणि मग मुलबाळ व्हायना. मग त्यांनी गायत्रीचं 12 वर्ष अनुष्ठान केलं. गहिनीनाथांची कृपा झाली. त्यांनी विठ्ठल नाम मात्रा दिले आणि विठ्ठल नाम मात्रेने भक्ती नवमास धरले पूर्ण दिवस आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. बाळ जन्माला आलं पण बाळाचं नाव ठेवलं वेद मातर. गहिनीनाथांची परत गाठ पडली. गहिनीनाथांनी म्हणलं काय नाव ठेवलं बाळाचं? म्हणजे वेद मातर. का बरं? म्हणजे वेदाची आई गायत्री आहे आणि गायत्रीच्या उच्चारामुळे 12 वर्ष मी अनुष्ठान केलं म्हणून मुलगा झाला. गहिनीनाथ मध्ये वा 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 कमाल झाली. एका पुढाऱ्यांनी रस्ता करायचा दुसऱ्यांनी नारळ फोडायचे. अहो हे विठ्ठल नाम महात्म्याचा प्रताप आहे. याचं नाव वेद मातर नाही. विठ्ठल नाव ठेवा आवडे विठ्ठल मग विठ्ठलपंत वाढले. व्रतबंध झाला. व्रतबंध दीक्षा उपदेश गायत्री ओंकार मूळमंत्री स्वर 16. मग पैठणला शिक्षणाला घातले. गेलं वेद पठण काव्य आणि व्याकरण झाला. असे निपुण शास्त्रवक्ता अभ्यास झाला. काय करायचं? टाका संस्था नाही. मग पुष्करादी तीर्थे पहावे समजते अनुताप चित्ते धैर्याला आणि मग वैराग्य पुतळा ज्ञान गम्यमूर्ती निघाला. असे भक्ती तीर्थातना तीर्थयात्रेला निघाले. पण तीर्थयात्रेला जात असताना पहिलं आई वडिलांचं दर्शन येतं. विठ्ठले वंदोनी माता पिता दोन्ही मग तीर्थातनी मुहूर्त केला. मग गेलं तीर्थाला. इथून निळोबरा आणि नामदेव महाराज यांच्या मतात थोडा भेद आहे. निळोबराचं मत आहे की ते पहिले दक्षिणेत गेले आणि मग उत्तरेत जाऊन संन्यास घेतला. असं दक्षिणेतून येता येता इथं लग्न झालं आणि मग उत्तरेत गेले मग संन्यास घेतला. असं निळोबरायचं होते. पण आपल्या नेहमीच ऐकण्यातलं होत नामदेव. आणि मग आला द्वारावती पाहिले कृष्णमूर्तीचे मोक्ष विश्रांती मुमुक्षुची करी मत्स्यावतार करी शंखोद्धार देव मुक्ती माहेर पांतिकाचे आणि मग ते स्थान वंदनी असे सगळे स्थान पाहत मग सगळे उत्तरेतली तर तीर्थ करत आला शक्ती जेथे सप्तशृंगा. तिथून मग अरुणा वरुणा प्राची गोदावरी मग ते कपालेश्वरी पूजा केली. नाशिकला आले. पुढे ज्योतिर्लिंग देखील त्र्यंबक कुशावरती उदक स्वीकारले. त्र्यंबक राजाचं दर्शन घेतलं. कुशावरचं स्नान केलं. वंदनिया गंगाधर सह्य ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली. मग भीमाशंकरी आनंदरा भीमा पाहिलं पांडुरंगाचे ध्यानाला पाय देखोनी हा भीमा आठवी पंढरी विठ्ठलांतरी पांडुरंग. भीमा नदीच्या काठ निघाले. आले मोहकलला आले. तिथं 2 घास खाल्ले. कोणाकडे? म्हणजे मालकाकडे. तिथे मालकाकडे. आणि मग तिथून आले राजगुरुनगर. तिथून शेलपिंपळगाव
शेर पिंपळगावला आल्यावर तिथं कोणीतरी माहिती दिली किंवा इथं शिवपीठ आहे. कोणी दिली माहिती दिली संजय हरी नावाने किंवा इथं शिवपीठ आहे आळंदीला, तुम्ही जा दर्शनाला. आले दर्शनाला, इंद्रायणीचं स्नान केलं, सिद्धेश्वराचं दर्शन केलं. तिथं इथं शिदोपंत होते. अरे कोण तुमचा गाव? चांगलं बाळ दिसतंय. आले की कोठे काया विधान गमन कोठे सांगायला लागले. विठ्ठलाचे नाम रामेश्वरी भाव वृत्ती आपले गाव गोदातीरे माता पिता वृद्ध वसतात तेथे द्वारकाची तीर्थ करून आलो. माझं नाव विठ्ठलपंत आहे, मी मूळचं आपले गावचं आहे. मी उत्तरेतली तीर्थ करून आता द्वारकाची तीर्थ करून रामेश्वरला चाललोय आणि इथं तीर्थयात्रा करता मुक्कामाला. वा 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 वा, पांथिक आहे. पांथिक विरक्त जे कोणी उदासू. आणि मग त्या उदास पांथिकाला घरी आणलं. आजी धन्य भाग्य स्वामीचे आगमन आश्रम पावन किती माझा मुक्काम केला. पांडुरंगाने स्वप्नात येऊन सांगितलं, शिवपंत तुमची मुलगी यांना द्या. मग सकाळ झाला, माझी मुलगी तुम्ही करा असं पांडुरंगाने सांगितलं. कमाल झाली म्हणजे लग्न मला करायचे, माझ्या स्वप्नात देवाने यायला पाहिजे. बाबा मग आज संध्याकाळी परत स्वप्न पडत, परत संध्याकाळी स्वप्न पडलं विठ्ठलपंताला. मी सांगतो भक्ती ज्ञान आणि वैराग्य आवडी हे वसती उघडी तुझ्या अंगी मूर्तिमंत चारी जन्मतीच्या उदरी म्हणून स्वीकारे आज्ञा माझी विठ्ठला. भक्ती ज्ञान वैराग्य आणि प्रेम तुझ्या अंगात मूर्तिमंत राहतंय आणि ते त्या रुक्मिणीच्या उदरी जन्माला येईल. मी सांगतो म्हणून लग्न कर. मग पांडुरंगाने सांगितलं. मग सकाळ झाली, मग झालं लग्नच झालं. लग्न झाले, पंढरपूरला गेले, पंढरपूरची यात्रा झाली. मग शिदोपंत म्हणजे चला आळंदीला जाऊन आळंदीला आपल्या गावाला जाऊ. म्हणजे नाही नाही, संसार खांद्यावर पडल्यावर देव देव होत नाही. आता बघा काही त्रयोदशीलाच निघून गेले, काही त्रयोदशीलाच गेले. अरे काला परवा आहे, 13 आहे काला, 20 तारखेला. 20 तारखेचा माऊलीचा काला घ्यावा. अमावस्ये दिवशी गेला गोपाळ काळा. अमावस्ये दिवशी गेला गोपाळ काळा. अमावस्ये दिवशी केला गोपाळ काळा. अमावस्ये दिवशी गेला गोपाळ काळा. मग वैष्णवाला लाभ मोठा. मग वैष्णवाला लाभ मोठा. मग वैष्णवाला लाभ मोठा. इथं मग हे उभयान्वयी अव्यय आहे. मागच्या आणि पुढच्या वाक्याचा अन्वय म्हणजे संबंध दाखवतो. अमावस्येला गोपाळ काल्यापर्यंत जर इथं राहिले तर मग वैष्णवाला लाभ मोठा. आणि मग त्यांना लाडका भाऊ योजना, लाडकी बहीण योजना भेटत. मधून गेले तर मग काय नाही, तुमचं नाव डिलीट होणार ते योजनेतून महाराज. काय नाही, जेवण पाची पांघरून फक्त. हा, आणि म्हणून मग अमावस्येपर्यंत थांबलं पाहिजे. नामा म्हणे ऐसा आनंद अलंकापुरी काही दिवस हरी राहा येते, तर राहिलं पाहिजे. ऐसे अलंकापुरी तुझे भक्त नांदती दैवाचे जे का सागर भाग्याचे ज्ञान उदयो प्रकाशिते, इथं राहिलं पाहिजे. आणि मग हा नामा म्हणे चतुर्दशी कुठपर्यंत राहावं? अमावस्येच्या दिवशी ज्ञानदेवी राहेल नेहमी, इथं राहिलं पाहिजे. तो करेल भोतळी अमावस्येपर्यंत राहिलं पाहिजे. खूप मजा राहते आळंदीत, खूप मजा राहते महाराज. आणि मग राहिलं पाहिजे. आणि मग झालं लग्न होते नाही, माझ्यावर संसाराचा भार पडला, तीर्थयात्रा देव देव होणार नाही. मग मी जातो दक्षिणेत. दक्षिणेची यात्रा करून आळंदीला आले. तिथून सगळा कुटुंब कबीला घेऊन आपेगावला गेले. आपेगावला कळालं की विठ्ठलपंत तीर्थयात्रा करून आले, लग्न झालं. आई बापांना खूप आनंद झाला. आमचं वय झालं 44 वर्षी पूर्ण झाले. त्याच्यात त्याचं बाळपण, शिक्षण, तीर्थयात्रा. आणि आम्ही आता जो हात घ्यायला चालू, आता आंबा गळायला चालू. मग आता आम्ही जातो तुम्ही असता सुखरू माता पिता वृद्ध वैकुंठा स्वानंदे निघून गेली. गोविंद पंतांनी निराई म्हणजे ज्ञानोबरायचे आजोबा आणि आजी वैकुंठाला निघून गेले. सगळा भार विठ्ठल पंतावर पडला. पण संसाराची चिंता नाही, विठ्ठलाची अखंड वृत्तीशी समाधान. संसार सगळा पिढ्यात तिरपिड झाला. इथून शिदोपंतांनी गिरजाई आपल्या गावाला गेले. तुम्ही आता इथं राहू नका, आळंदीत. आळंदीचं 24 गावचं कुलकर्णी पण माझ्याकडे. 24 गावचं वर्णन आलंय बघ शास्त्रात. तिथं जी 24 गाव आहे, त्या 24 गावचं कुलकर्णी पण माझ्याकडे. दया करून आता मग सांभाळावे, अलंकापुरी राहावे, येऊन या पुत्र संतती काही होईल तुम्हाशी, मग येईल चित्ताशी ते करा सुटे. आणि मग माननी वचन विठ्ठले दयाचे म्हणे करणे देवाचे हो. येऊन अलंकावती केला क्षेत्रवास, देवने चित्तास समाधान. पंढरीची वारी आषाढी कार्तिकी, विठ्ठले काय की सुखरू. आईचा बहुत काळक्रमी यावर ते आळंदीत येऊन राहिले, पण मुलबाळ काय व्हायना. त्यांना असं उद्विग्न झाले, तुम्ही वैराग ठेवा. कशाला पांडुरंगाने माझ्या स्वप्न देऊन सांगितलं लग्न करून पुढे 4 मुलं होतील, 4 मुलं होतील. मुलाचा तर काय पत्या नाही. ऐसा बहुत काळक्रमी यावर पुत्र आपत्ती वगैरे होताना दिसले. विठ्ठल म्हणे अहो रुक्माईशी कांती मग ऐशी वाटते संन्यास घ्यावा.
मला वाटते संन्यास घ्यावा तेच आज्ञा तरी जाईल महाराज आईशी रखमाईशी म्हणे तरी मला संन्यास घ्यायचा तो आज्ञा बायकोने आज्ञा दिल्याशिवाय घर सोडून असा नियम आहे. आता तुम्ही मला इथं बरंच झालं मग बायको म्हणतच नाही जा मग वाऱ्यात सोडून देतो तसं नाही आज्ञा देणारी बायको असली तरच आज्ञा घ्यावा नाही तर मीठ निघावं असो आणि मग विचारायचंच नाही मला आणि मग विठ्ठल असे म्हटलं रुक्मिणीने वडील रखमाई म्हणे ऐकता की काका संन्यास घ्यावा आता म्हणत होती आता तर संन्यास घ्यायचं म्हणजे तिथं नीट राहिले इथं नीट राहणार मग सांगा त्यांना विठ्ठल पंताला शेतोपंत सांग विठ्ठलाला संत देवाचोनी न घ्यावा संन्यास आईशी सांगावे ते असं म्हणितले पण तेही म्हणता नाही आणि मग रखमाई असे सावधान पण एक दिवस काहीतरी भांडण झालं असं का निश्चितपणे निरोप पोचला घेऊ कमी संन्यास रुक्मिणी वैतकली होती जा घ्या संन्यास जा जा म्हणे ते त्याला अवसरू गावने विठ्ठले घेतला संन्यास गावने विठ्ठले घेतला संन्यास गावने विठ्ठले घेतला संन्यास गावने विठ्ठले घेतला संन्यास आमच्या संस्थेत पहिले लग्नावाल्याला बसून देत नव्हते मग ते ज्याचं लगीन झालं ते खोटं बोलायचे आणि ते म्हणायचे की माझं लगीन झालं नाही हरदे महाराज गोष्ट खरी खोटी यांचंच उदाहरण ते म्हणजे आम्हाला बसून देतो आम्ही खोटं बोलतो मोठे बाबा होते मोठे बाबा अरे बसू द्या ही शिकली पाहिजे पोरं ही इथून घरी गेली का पक्षीच गाडी देण्याचा भरोसाच नाही आले तर राहू द्या वैद्य बाबा आम्हाला 3ऱ्या वर्षाला शिक्षक होते पण 3ऱ्या वर्षाला ते हरिपाठ विचारायचे हरिपाठ पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात तुम्ही तर बाबा तुम्ही 3ऱ्या वर्षाला हरिपाठाला 15 मार्क का दिले हे म्हणजे अरे यांना नाही पाठवत हरिपाठ पाठ असतो तेवढेच 15 मार्क पडते ना पास होते ना लागेच काढायला ते घरी जाते म्हणजे मग आत्ताच काढून दिले तर मग घरी मग दिंडीच नवीन जाते म्हणजे मग रात्रीच तर राहू द्या असं नाही सर्व समावेशक धोरण इथून कोणी विमुख जाता कामा वा उदात्त विचार आणि मग विठ्ठल पंत नाही माझं लग्न झालं नाही हे सांगा यद हरी व विरजे तद हरी व परिवर्जे ब्रह्मचर्या किंवा परिवर्जे अशा श्रुती आहे जेव्हा वैराग्य होईल तेव्हा संन्यास घ्या किंवा ब्रह्मचर्य आश्रमात संन्यास घ्या अशा 2 श्रुती आहेत संन्यास दिला श्रीपाद स्वामी म्हणजे बरं झाला ते कोणीतरी समज बाबा हे मठ आणि पूजा अर्चा हे बघ मी चाललो दक्षिणेत रामेश्वराला ते रामेश्वराला निघाले उत्तरेतून दक्षिणेत येते तर आले आळंदी स्नान केलं बसते पिंपळाच्या पाराला ते रुक्मिणी तिला कोणीतरी सांगितलं की तिकडं ऋषी हरिद्वारला त्या अमुक आश्रमात कोणीतरी श्रीपाद स्वामी तिथं मात्र तुझ्या मालकाने संन्यास घ्यायचा काशी येऊन आणि त्यांनी सांगितलं आता मालक वारलेली नाही संन्यास घेतला पण तुझ्या कपड्याला तू हातात बांधल्या सौभाग्यवती चालत कारण आपली ती रोज करावी सार्थक रुक्मिणीने तेव्हा आरंभिले सेवा अश्वत्थाची यावरी तुळशी वृंदावनी पूजन करून प्रदक्षिणा काळासाठी 2 मत देवगुरु म्हणतात तुळशी वृंदावन परीक्षा प्रदक्षिणा केल्या आणि नामदेव महाराज म्हणतात सुवर्ण पिपळा वक्ते महाराज म्हणायचे तुळशीची कुंडी होती ती सुवर्ण पिपळाच्या पिपळाला मांडली दोन्हीलाही प्रदक्षिणा झाल्या असं सरळ उत्तर द्यायचं वक्ते महाराज खूप नवीनच राहायचं ऐकायला आणि मग प्रदक्षिणा झाल्या तर ती आपली बसली होती तिथं ते श्रीपाद स्वामी त्यांच्या ध्यानी नाही म्हणी नाही हवेत ठरपत इथला असेल का काय मग आता ती सौभाग्यवती तरुण वयात आलेली मुलगी ती पाय पडली पाय पडल्यावर तर साधुनी सर्वात येताना काही विचार करायला पाहिजे ना काल 80 वर्षाची म्हातारी एका महाराजात पाय पडली तिला 10 पोरं होती महाराज म्हणजे पुत्रवती भवती म्हणजे भाया आता दुबर पेरणीचं संकट आलं होतं मला पहिलेच 10 येत म्हणजे 80व्या वर्षी खरंच पावसात सभा घ्यायची पाळी आता पवार साहेब थकलेत म्हणजे संकट आलंय आशीर्वाद देताना विचारपूर्वक दिला पाहिजे वा फक्त एवढं म्हणायचं यथा योग्य यथा सांग घडो असं म्हणायचं काय असं गायला मिळत नाही लागला पाहिजे आणि मग यांनी आशीर्वाद ती पाया पडली कोणीतरी साधू म्हणून कोणी सत्तात्र केला नमस्कार सारा उत्तर बोलले यांनी मोकळ्या मनाने आशीर्वाद दिला पुत्रवती होई दिला आशीर्वाद पुत्रवती होई रोखमाईस विनोद वाटी याला तिला बी हसायला ते साधू लय गरम होतो हा हे बोरी तू हसायला काय झालं माते तू हसशी श्रीपाद तू सती असे गरम साधू होते आता म्हणजे या दिंडीत मग असो आणि मग माते तू हसशी श्रीपाद तू सती हे बोरी तू हसायला काय झालं महाराज स्वामी कैसे स्वामी पुत्र कैसे होती पृथ्वी पुत्र कशी होती पृथ्वी तुझ्या त्या कपाळाला कुंकू
आता बांगड्या आता पायात जोडू येतं हो सगळं सौभाग्यवती अलंकार हो आणि काय झालं अहो माझ्या मालकाने संन्यास घेतला संन्यास मुलबाळ न होता संन्यास कोण्या येण्याने संन्यास दिला त्याला ते कोरोना अक्कल नव्हती का मुलबाळ न होता संन्यास दिला कोण होता तो गुरु म्हणजे त्या काशीला कोणीतरी श्रीपाद स्वामी आणि त्यांनी दिला श्रीपाद स्वामी मी केलं देतो सांग बरं कसं पुसता खाना खून निष्ठ योगानला सांग बरं तुझ्या मालकाचे खाना खुना पुसता खाना खून निष्ठ योगानला श्रीपाद बोलला सत्य सत्य आता हे काय मी पुस्तक अरे करायला परमार्थ करता करता इथे कसं काय झालंय श्रीपाद म्हणती याच्या दोषास्तव माझे पुण्य सर्व लयात अरे 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 माझा सर्व परमार्थ सगळे मुसळ केला गेलं मग तुझ्या घरी कोण आई वडील सर मला घरी घेऊन घरी गेले मी त्याला खरं बोलतो कसं काय परवा म्हणून मी घेऊन जाणार पण ते मला सगळं लगेच झालं नाही ते बघा त्याचे बोलभार नाही आणि संतती वाचून न घ्यावा संन्यास स्मृतीग्रंथ झालेलं नाही गेला नाही आता बरोबर माझ्या बरोबर चाल आणि मग जाऊन वाराणसी मठी प्रवेशने विठ्ठल पंतचं नाव ठेवलं का चैतन्य चैतन्य इकडे बायकोला त्यांना बाहेर ठेवलं पाया पडले तुम्ही लवकर कसं आले तुझ्या मागे चौकशी घेऊन आलोय ईडी कार्यालयातून आलोय काय म्हणणे तुझे कोणी होते सत्य सांग आता अन्यथा बोलत आवडीनं तुझ्या घरी कोण होतं सांग मग चैतन्य चरणावडी ठेवून या माता म्हणे त्या गोनी कांता आलो स्वामी मला बायको होती तिला सोडत नाही काळा मला भगवंताने सांगितलं लग्न कर म्हणून केलं 4 दिव्य ब्रह्म कमळे तुझ्या पोटी जन्माला येते पण आलीच नाही आणि म्हणून मी ठरवतात अरे पहिल्या जन्मात तुला पुत्र संतती योग नाही तुझ्या कुंडलीनुसार तुझ्या पहिल्या जन्मात तुझा योग नाही मग आता मी म्हणून नवीन जन्म घेऊ गरजच नाही संन्यास घेतला म्हणजे तुझा दुसरा जन्म झाला आता तुला मुलबाळ होते आपण संन्यासातून ग्रस्त आश्रमात यायचं कसं मग याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये धृतकुंभ संभव नावाचा याद संन्यासास्त्र विसर्जन करून परत ग्रस्त आश्रमात येतायचं तो केला बरोबर आहे म्हणतात दंडक मंडल घेतला हातीचा दंडक मंडल घेतला हातीचा दंडक मंडल घेतला हातीचा दंडक मंडल घेतला केला उभयतांचा मेळा पाठ केला उभयतांचा मेळा पाठ केला उभयतांचा मेळा पाठ त्यांचा तो धृतकुंभ संभव नावाचा याद केला आणि त्यांना स्वदेशा जाऊन हे करावा आश्रम सुखरूप स्वधर्म चालावा चैतन्य चरणावरी ठेवून या माता मग निघाले मागे आले चैतन्य आश्रम संन्यासी आळा गेला झाले गृहवासी मूळच्या प्रकृतीशी ऐक्य केले लोकांना मान्य झालं कधी आशिन्नले लोक बरवा हा संन्यास आशिन्नले लोक बरवा हा संन्यास आशिन्नले लोक बरवा हा संन्यास करती उपहास दर्शनाचा करती उपहास दर्शनाचा करती उपहास दर्शनाचा करती उपहास दर्शनाचा लोक निंदा करू लागले हरिदेश 10 निळोबराच्या गातात 10 चरण आहेत सगळे जायला लोक नावं ठेवायची महाराज हरिदेश काशत्र वर्णयाती गोत्र अपंगिले कलत्र परिग्रह चतुर्थाश्रम आणि भार्याशी संबंध स्वप्नही निश्चित न देखावे वनिता आणि घरी आणि तेवढे हा शेजारी म्हणत का आता ते काही काही नाट व्हायचे नाही दाचर नाही 10 चरणात विठ्ठल पंताला खूप मनती हा पतितांचा शिरोमणी खूप खूप बोलले तरी तो कोणाशी न बोले वचन सर्वदा लपून बसे गुंठे आणि मग सिद्ध बेटात गुंठा बांधली तिथं राहायच्या आताच बिबट्याचं एवढं बिहाव तेव्हा कसं असेल महाराज तेव्हा काय भक्कम घर होती तर काय ह्या खूप सहन केलं आणि मग सर्वदा वसून बसे गुंठे कोणाला बोलत नाही हे मग स्मारतात ध्यान आणि ते सगळं षटकर्म थांबलं शांत बसतो आळंदीत त्रास झाला का आपेगावला जायचे आपेगावला त्रास झाला का मग कोंढणपूरला जायचे केंदूर पापडला राहायचे त्र्यंबकला राहायचे असे
12 वर्षे रमेलेली होती. तव झालीशी संतती 4 जण, 4 बाळ झाली. शालिवाहन शके 95 संवत्सरी निवृत्ती उदरी प्रगटले. शालिवाहन शके 1195 वार सोमवार माघ महिना वद्य पक्ष प्रतिपदा. इथं वद्य प्रतिपदेला जोग महाराजाची पुण्यतिथी असतात. जोग महाराजाची पुण्यतिथी निवृत्तीनाथ महाराजांना एकच दिवशी वद्य प्रतिपदेला सदाशिवाचा अवतार निवृत्तीनाथ महाराज जन्माला आले. 97 साली ज्ञानदेव झाले. सोपान देखिले 99 देखिले सोपान दे. शालिवाहन शके 1197 खूप मतभेद आहे. शालिवाहन शके 1197 श्रावण महिना वद्य पक्ष तिथी अष्टमी वार गुरुवार रात्री 12 वाजता गोकुळ अष्टमीला माऊलीचा जन्म झाला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली जन्मले. 99 देखील सोपान देव. शालिवाहन शके 1199 कार्तिक महिना शुद्ध पक्ष तिथी पौर्णिमा, त्याला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात, आता झालेली. आणि त्या दिवशी सोपानदेव रविवारी जन्मले. 1201 मुक्ताई देखील शालिवाहन शके 1201 आश्विन महिना शुद्ध पक्ष घटस्थापना प्रतिपदा आणि शुक्रवार पाहून आदेशक मुक्ताबाई दासी जने लागे पायी. 1201 मुक्ताई देखील जनी मने केली. मातक्यांनी मग वाढू लागले. त्रास होऊ लागला. जाणे उपवरे कुळतबंधा योग्य नसे वयात आले. कुठं जावं? त्र्यंबकला गेले. त्र्यंबकला गेले आणि मग ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा विठ्ठल पंतांनी 1000 प्रदक्षिणा केल्या असं वर्णन. ब्रह्मगिरी शिवस्वरूपात. त्याचं पहिलं नाव शिवगिरी. ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली म्हणून महादेव नाव घेतलं त्याचं ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरी 1000 प्रदक्षिणा या भावंडाला घेऊन गेल्या. एक दिवस प्रदक्षिणा करता करता वाघ लागला पाठीमागे. सगळी भावंड दिशा त्रेधात त्रिपीठ झाली. मग तो वाघ निवृत्तीनाथाच्या मागे लागला. एक गुहा दिसली निवृत्तीनाथ महाराज गुहेत शिरले. तर पुढे गहिनीनाथ बसलेले. गहिनीनाथाने सांग ते गहिनीनाथाच्या पायाला मिठी वाजली. वाचवा वाचवा वाचवा. वाचवायची गरज नाही, मीच वाघ घालतो. हा तुम्ही वाघ कशा जाते? बाबा रे आता हे मी सांभाळतो. हे शांभवी परंपरा मी कुठपर्यंत सांभाळू? आदिनाथाने मच्छिंद्रनाथाने दिली, मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाने मला दिली. मी कोणाला देऊ? एक सोयीचा दिसा कोणी द्यायला लागेल. हा तुम्ही आहेत आतापासून तुम्ही पहा. आणि मग निवृत्ती जे होय विठ्ठल सहज गहिनीनाथ हे मध्ये सांगितलं. गहिनीनाथाने सांगितलं की तुम्ही विठ्ठल नाम महात्म्याचा प्रचार करा. 4 भावंडाला बोध द्या. आणि मग निवृत्तीनाथ महाराज माझा आले. तर 3 भावंड आई वडील कुशावर तर वाट पाहत होते. वाघाने खाल्लं काय झालं. तर निवृत्तीनाथ येत होते. उगवले बिंब आठवैत स्वयंभ निवृत्तीचा या नाव. निवृत्तीचा तया चित छोर्या श्री निवृत्तीनाथ म्हणजे चित छोरी आहेत महाराज. हो नामा म्हणे आता काय बघा ते चित भानू. निवृत्तीनाथ चित भानू म्हटलं. मला आठवलं नाही तुम्हाला कोणालाच आठवणार नाही. निवृत्तीनाथ चित छोरी आहेत. तया चित छोर्या श्री निवृत्तीनाथ महाराज तेज सूर्यापरी धन्य वैष्णव तेज रवेश शेषी पाहले उमटती ठसे ब्रह्म प्राप्ती अंगी दिश. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबराच्या लक्षात आलं यांचं काहीतरी बदल झाला. आणि मग दर्शन घेतलं कुशावर कावर. काय झालं म्हणजे गहिनीनाथ भेटतो. आणि नाथ परंपरेच्या शांभवी विद्येचा मला उपदेश केला. आणि मी तुम्हाला उपदेश करतो. मग निवृत्तीनाथाने सोपानदेव ज्ञानोबराय मुक्ताबाईला तिघांनाही कुशावर तावर बोध दिला. तिथून आळंदीत आले. ब्रह्मसभा झाली. ब्रह्मसभेने निर्णय दिला देहांत प्रायश्चित्त. आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. मग हे शुद्धीपत्र आणायला पैठणाला गेले. पैठणला गेले. छडीने ब्राह्मणे पैठणाशी जाता रेड्यामुखी वेदांता बोलविले. रेड्याच्या मुखातून वेद बोलवल्या. मग स्वर्गातले पितर जीव घातले. मग तिथून निघाल्यानंतर मग रेड्याला मागून घेतली. आणि हे तिथून निघाले. आणि चालत असताना मुक्ताबाई थकल्या का रेड्यावर बसवायला. मुक्ताबाई लहानपणी म्हशी ज्यांनी वळल्या त्याला विचारा तुम्ही म्हशीवर बसते का? खरं सांगा, प्रामाणिकपणे सांगा मामा तेव्हा. आणि मग तुम्हाला कसं माहिती मी बसलोय म्हणून म्हणतो. लहानपण मजाकच राहते.
म्हणून लहानपण निघालं. म्हणूनच मला त्याची माऊली म्हणतो असो. म्हणून मग ताईला बसायचे त्याच्यावर तरी आणि आले आत नेवाशाला आले रिकामे तोंड करू दे नाही बरोबर गीता आईशे गोड हातून आले. तिथं बाबाजी थावरे मृत्युमुखी पडले होते. ज्ञानोबरांनी त्यांना जिवंत केलं. ज्ञानोबराचे पहिले शिष्य रेडेश्वर आणि दुसरे शिष्य सच्चिदानंद बाबा. एक पशु तुझा सच्चिदानंद बाबा, एक पशु सच्चिदानंद बाबा, एक पशु तुझा सच्चिदानंद बाबा, एक पशु सच्चिदानंद बाबा. शिष्य केले न भाना करती, शिष्य केले न भाना करती, शिष्य केले न भाना करती. एक पशु तुझा सच्चिदानंद बाबा. मला विशेष वाटतोय प्रमाण माऊलीने 2 शिष्य केले, एक जनावराला आणि एक मेलेल्या माणसाला. मला प्रश्न असा पडतो सजीव माणसाला का केलं नाही? त्यांना कितीच नाही हे मग नेमकंच अर्थ. एक मेलेल्याला शिष्य केलं, एका जनावराला शिष्य केलं. तिथं मग ज्ञानेश्वरी झाली, अमृत अनुभव आला आणि मग आळ्याला आले. तिथं रेडेश्वराला समाधी दिली. तिथून तास नारोडीला आले, तिथं त्याचा दशक्रिया केला. वाकी तिथेला आले, तिथं रेड्याच्या मालकाला समाधी दिली. तिथून आळंदीला आले. आळंदीला आल्यावर येत असताना थोडा क्रम भरलाय. मग चाकणवरून शेलपिंपळ लागले. शेलपिंपळ जाऊन भानोबाच्या कोयळीला गेले. तिथून मरकळला गेले. केशीराजाचे दर्शन घेऊन आंबेगावला आले. आंबेगावात ज्ञानोबराचा खूप मोठा सोहळा झाला म्हणून गावाचं नाव पडलं सोहळू. त्याच अपभ्रष्ट झालं सोहळू. आणि तिथं मुक्ताईचं मंदिर आहे बघा, खूप सुंदर मंदिर आहे. आमची प्रदक्षिणा असते आळंदीची पंचक्रोशी प्रदक्षिणा. त्या मंदिरात आमचा विसावा आहे. मग तिथं माऊलीचा खूप मोठा सोहळा झाला. तेव्हापासून आंबेगावचं नाव बदललं आणि सोहळू पडलं. वा, सोलापूरचं पहिलं नाव नागरगाव होतं. असो. आणि मग सगळी मंडळी आळंदीत आली. ब्रह्म पैठणच्या ब्राह्मणाने पत्र दिलं होतं, यासारखे ब्राह्मण अन्य नाही हे परत्रीचे तारू देवत्र योजनी प्रायश्चित्त कोण काय द्यावे आणि कोण यांना प्रायश्चित्त देणार. तरीही शुद्ध पत्र सिद्धीपत्र दिलं होतं. आणि मग इथं एक दिवस भिक्षेला गेले तर विसोबा चाट्याने त्यांची भिक्षा उधळून नाही. भिक्षा पात्रात मातीत आले. मग उद्विग्न झाले. बेतात जाऊन बसले. बेतात जाऊन बसल्यावर आणि मग तिथं मांडे भाजण्याचं प्रकरण झालं. आणि ते पाहायला विसोबा चाटी आले. आणि विसोबा चाट्याने मग माऊलीचा प्रताप ओळखला आणि विसोबा चाटी माऊलीला शरण आले. विसोबा चाटी हे मागच्या जन्माचे अर्जुन आहेत आणि ज्ञानोबराय विष्णू आणि म्हणून सलगीने भांडण येते. वा कृष्णा म्हणून हातारिले सखेती मत्वा प्रसवंग दुःखम. हे कृष्ण हे यादव हे सखेती म्हणून माऊली संग भांडत होते. पण हे विष्णू अवतार तो अर्जुनाचा अवतार. मागच्या अवतारातलं सख्य पण ह्याही अवतारात होतं. त्यांना विसोबा चाट्याला अनुग्रह दिला. मग तापी प्रकरण झालं. तापी ओघडा ज्ञानेश्वरा. मग स्वरूपानंदाला बोध केला. मग विमलानंदाला बोध केला. मग चांगदेव भेटायला आले. चांगदेवाला बोध केला. मग इथं संत परीक्षा झाली. संत परीक्षेमध्ये नामा कच्चा नाही गुरु का बच्चा. मग नामदेव महाराज कच्चे ठरले. गोरोबा काकाने सांगितलं गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई शून्य भरे नाही भाजीला. आणि मग नामदेव महाराजांची परीक्षा झाली. मग नामदेव महाराज गुरुकडे गेले. बोध प्राप्त झाला. मग हे तीर्थयात्रेला गेले. आणि तीर्थयात्रा करत असताना मग पांडुरंगाला विनंती केली नामदेवांना द्या. नामदेवांना घेऊन मग तीर्थयात्रेला मग औंढ्याला आले. तिथं देऊळ फिरविले देऊळ. तिथून मग सातपुड्याच्या पर्वत रांगात गेले. तिथं हरिपाळ नावाचा एक चोर होता. तो चोऱ्या करायचा साधू संत जीव घालायचा. आणि मग त्याला ज्ञानोबरायांनी सद्बुद्धी दिली. बाबाने साधू संत जीव घाल पण चोऱ्या नको. परमार्थिक चोर होता. पहिले चोर परमार्थिक होते. आता उलट करा. आणि मग उशिरा काही टोपा उशिरा देतात. आणि मग तिथून तसेच मग तीर्थयात्रा करता करता धारा तीर्थावर आले. धारा तीर्थावर गोपाळ नावाचा मुलगा कमलाकर भटजीचा त्या गोपाळ नावाच्या मुलाला जिवंत केलं. मृत प्राणी जिवविले. पुरुषही केले स्त्रियाचे. तशीच उत्तरेत गेले. मग तीर्थयात्रा करता करता कबीराच्या घरी आले. कबीराच्या घरी आले संतजन. रात्र झाली जाणं दोन प्रहर उठवणे कबीर संतान मन केले.
आणि मग ती कबीराचा मुलगा त्याने शिरच्छेद झाला. ज्ञानोबराने त्याला जिवंत केलं. चोर तो देखील हरिभक्त तुम्हापाशी या की गुंतले संचित म्हणून दंडवत केले त्याने. ज्ञानोबराला दंडवत घातला तर माऊलीने त्याला प्रेताला जिवंत केलं. निळा म्हणे जी क्रेते जीवली वर्दू बदलू बाळे श्रिया. तिथून उत्तरेतले तीर्थात यात्रा करून दक्षिणेतले तीर्थ उत्तरेत मग काशीला गेले. मायापुरीचा इतिहास आलाय. अकबरे गायवत मारलेले कीर्तने उठवले नामदेव. काशीला गेल्यावर ज्ञानोबाचा हात प्रेमे घरी विश्वनाथ ऐशी बोलत झाला दोघ्या निघल्या. मारवाड प्रांतात गेले तेव्हा एका दृष्टकोटे देखील ओढकतेचे पाहता ज्ञानतो कवनेपरी ते करून घेऊन प्राणसंकल्प वाचवावे. मग तेव्हा गडगडीत कुपवत केवळ सुंदरा कल्पांती खवळना सिंधू जायचा. अशी उत्तरेत यात्रा करून दक्षिणेत गेले. दक्षिणेत रामेश्वरला जाऊन मागे येत असताना वेदावर ज्यांनी भाष्य केले ते सायनाचार्य. त्या सायनाचार्यांना माऊलीने जिवंत केलं. त्यांनी काय होईल तुमचा मेळाला मुलगा जिवंत होईल. मग चला कीर्तनाला माझा मुलगा जर जिवंत करतात गेले कीर्तनाला. त्या दिवशी कीर्तन चाललं होतं नामदेव महाराज तिने सांगून ठेवलं की आमच्या मालकाला अन्नदानाचा नाद नाही. अजिबात कोणाला चहा सुद्धा कधी पाहिजेत नाही. राजा आहे म्हणजे दुसऱ्याचाच चहा पितो. कोणाकडे फुकटच दाढी करतो दहाव्यात सुद्धा दाढी करतो म्हणजे अजिबात खर्चिक नाही. त्याला अन्नदानाचं महत्व सांगा. राम राजा कीर्तनाला येऊन बसता नामदेव महाराजांनी आधून घेतला होता. संतामुखी देता घाल वक्ते महाराज सांगायचे माझं एक अक्षर पदार्थ इथं बाबा सांगायचे संतामुखी देता घाल कोटी यत्न घडते ज्ञान संत येत कशी करते कोटी यत कोटी कोटी यत्न होती. अन्नदानाचं महत्व अक्षर फक्त सर्ग जरा आले आले आणि एवढ्या दिवसात मी एक साधू त्याला जीव घातला नाही. सगळे घरी जेवायला ज्ञानोबरामध्ये जेवायला पण तुला सुटक पडले तुझा मुलगा मिळाला म्हणजे काही असं जेवा तुम्ही. आणि माऊली घरी गेले त्याचा मुलगा जिवंत केला महाराज वा. मग जेवले साधू संतांना जीव घातले खूप मोठं पुण्य आहे महाराज वा. माऊलीला जीव घातलं तिथून ही मंडळी सगळे पंढरपूरला आली. पांडुरंगाला प्रार्थना केली. ज्ञानदेव म्हणे समाधान तुझी होस समाधान तुझी होस हरी समाधी तुझपाशी देवा हरी समाधी तुझपाशी बड़ी समाधि तुझ पासे देवा. न लगे मज भक्ति न लगे मज मुक्ति न लगे मज मुक्ति न लगे मज मुक्ति तुझा चरणी आरती तुझा चरणी आरती दौर आरती तुझा चरणी आरती दौर. आणि मग माऊलीने सांगितलं मला पंढरपूरला एका जवळ द्या आणि जवळ 5 जणांना द्यायला लावा. एकाच जणाकडे द्यायचे नोट भरून शेजारच्या 5 जण द्या म्हणा. आणि मग माऊलीने सांगितलं मला पांडुरंगा मला पंढरपूरला समाधी घ्यायची नाही. तुम्ही तर समाधी घेऊ नका. तुम्ही समाधी घेत तर वसाव्या खाली झाडच वाढणार नाही. आम्हाला कोणी विचारणारच नाही. मग सगळ्याची स्थानं ठरली. नामा पंढरी एकाच प्रमाणात सगळा निर्वाळा सांगितलं. नामदेव महाराज इथंच समाधी घेतील बरी नामयावरी जाणं माझी कासवड. देवाला लय आवडते होते नामदेव महाराज. पुंडलिक माझा भक्त सखा आहे पुंडलिक रावी बरी प्रेमात तुम्ही विशेषा. ज्ञानोबरा आणि नामदेव महाराजांवर देवाचं जास्त प्रेम होतं मला खूप पुंडलिकापेक्षा अधिक असे समाधिक प्रमाण आहे. आणि मग सांगितलं की तुम्ही आता सगळे आपापल्या ठिकाणी समाधीला जा आणि ज्यावेळेस आधर्म होईल त्यावेळेस सगळे परत प्रगट व्हा. सकळ हे तुझे व्याप चराचर हे त्रैलोक्य आधर्म झाली या चाळत अवतार घेते तुझे तुम्ही परत अवताराला या बरं का असं भगवंताने सांगितलं. पुढे हे जग यवन संसर्ग कठीण होता जाती हरीचे गुण ते उद्धरती सर्वथा. आणि मग सर्वांना सांगितलं. आणि पंढरपूरला जेवढे कार्तिकी वारीला आले होते सगळ्याला आमंत्रण पांडुरंगाने दिले. हे बघा कृष्ण एकादशी कार्तिक मासी पंढरी यात्रा होईल सरसी दुसरी कृष्ण पक्षी तुझं निर्धार सगळ्याला सांगितलं. कोणी घरी जायचं नाही. असाच माऊली त्या सोहळ्याला सर्वांनी जायचं. याला सगळे म्हणजे आम्ही येऊ मा. देवाने आमंत्रण दिलं. कोण नाही म्हणणार महाराज ते देव येतं ते का कपिल देव आहे का. आणि मग सुनील देव नाही बरं असो
आणि मग सगळे आले, सगळे मंडळी इथं आले. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, पंचकोसावरी साधुजन इंद्रचंद्र देव येते, ब्रह्मादिक गीती गाती, यमवरुण बृहस्पती, कृष्ण एकादशी कार्तिक मासी, आपण पंढरीनाथ संकालिकाशी, यात्रेशी येतात ती स्वानंद राशी, दर्शन घडे तया निज मुक्ती देशी. आणि मग सगळ्यांना बोलावलं. समाधी समयी सकळ समुदाय, देवनेश्वरवर आले पंढरीराज, द्वारे अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ असुमाय. असुमाय शब्दाचा अर्थ आमचे वैद्यवर्जी म्हणायचे मोठा वा. द्वारे द्वारे अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ असुमाय, जाणवणे महिमा निळा चरणातळी राहे. सगळ्यांना बोलावलं देवाने, बळे भीष्म नारद उद्धव अक्रूर आणि विभीषण सुबुद्ध हनुमंत आदी करोनी, या सगळ्याला रुक्मांगद सूर्यवंशी हे सगळ्या मंडळीला बोलवलं. आता काही काही नाही आठवायचं. राहे रुक्मिणी सत्यभामा, गाई गोपाळ मेघश्यामा म्हणत नाही रे, काही नको सांगू प्रमाण मला ते रुक्मांगद सूर्यवंशी लागत. सवे ध्रुव प्रल्हाद अंबऋषी आणि रुक्मांगद सूर्यवंशी आणि ऋषी मुनी तापसी असे सहित वनमाळी. आणि कोण कोण आलं? हरी हर विधाता आले. हरी म्हणजे भगवान महाविष्णू, हर म्हणजे महादेव, विधाता म्हणजे ब्रह्मदेव. हरी हर विधाता आले अलंकापुरी, इंद्रायणी तर तिरी एक थाती. आणि मग सगळे इथे विचारायचे, योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर, जाती ऋषीश्वर पहावया. माऊलीला पाहिलं तर भीममुद्रा डोळा, शून्याच्या पोटी निरंजन गुंफा, ज्ञानयज्ञ सोपा सिद्ध केला. माऊलीला तर समाधी लागली, 2 मणी निद्रा लागली देवास. अष्टभैरव सावकाश, वसुकोटी गणेश, 60 सहस्र गणा सहित नामा म्हणे. कोटी तीर्थाचे तीर्थ वळले पैसाचे, पाप जाईल अनंत जन्माचे. नळाखाली स्नान केले आपलं एक स्नान, काय बोलावं आता असो. आणि मग सगळे तीर्थ बोलावले. प्रमुख तीर्थांची नावं सांगा. देव म्हणे यमुना नर्मदा सरस्वती भागीरथी त्रिवेदा, गंगा कृष्णा तुंगभद्रा इंद्रायणी समिळावे, सगळ्या गया काशी त्रिवेणी. त्यासोबत विठ्ठल चरणी ज्ञानदेव समाधी रंगणी, अखंड वाहू लागल्या नामा म्हणे धन्य पलाटर पावली. अष्टमीला इथं आले. मग नियम घालून दिला, हे बघा इथून पुढे अष्टमीला यायचं, मध्ये कधी नाही यायचं. मग नेमिले या तिथे अष्टमी कृष्ण समर्पी, म्हणून आमचे वास्कर महाराजांची दिंडी सप्तमीलाच येते बघा. हो, सप्तमीला आलं का अष्टमीला उत्सव सुरू. अष्टमीला पांडुरंगाचा सोहळा, नामदेव महाराजाचा सोहळा, सगळे अष्टमीला येतात. नेमिले या तिथे अष्टमी कृष्ण समर्पी, कीर्तन केली यथार्थी ब्रह्मलोक पाहिजे. मग अष्टमीला उजाडल्यानंतर भगवंताने सांगितलं, ते विश्वकर्म्याला बोलवा, ए माऊलीचा सोहळा करायचा. असं कुचकेन हे असे पडकीन सडके घर नाही, नवीन नगर निर्माण करा. विश्वकर्मा हो हो हो. आता का सुप्रीम कोर्टाचा आदेश म्हणल्यावर तिथे ग्रामपंचायतच्या ठरावाला काय किंमत आहे. आणि मग तेव्हा ग्राम भवनी नवीन गाव उभं केलं. भक्ती देखील नाही. अरे वा 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 वा. कोणता वारकरी कोण्या घरात शिरायला लागला, कोणी काय म्हणत रा विश्वकर्म्याने बनवलं. विश्वकर्मा येऊन उत्तरापण, इकडे उत्तर आहे का? उत्तर कुठे? इकडे उत्तरापंथी निर्मिले, आळंदीच्या उत्तर दिशेला नवीन नगर निर्माण केलं. हा, तेव्हा अष्टमहासिद्धी, सगळ्या सिद्धींना बोलवलं. येण्याच्या मागं मग कोणी स्वामीन बापून अम्मान कोणाच्या मागे हिंडता कळत नाही का? साधू संतांचे पाय धुवायचे असते, चला अगरवा. तेव्हा अष्टमहासिद्धी, सर्व सामुग्रीची समृद्धी, कर जोडून कृपाने हात जोडून उभ्या होत्या. विनविती आनंदी, मग देववन देववल्ली, देव सुमने समग्र झाली. सामुग्री माऊलीसाठी सामुग्री घेतली. हे असं कुठलं वापरीत असतो का? वैकुंठेहून आलेली महाविष्णू कारणेकर, महाविष्णूचा होता. माझी माऊली महाविष्णू आहे. असे कुटके नाचके 8 दिवसात घाला महाराज करा काढा चेपी महाराज सगळ्या घाला इथलं नाही चाललं, तिकडं चाललं, तिकडं चाललंय लांब चालते मध्य प्रदेशातलं चाललंय. आणि मग काय ते काय बोलायचं ते वैकुंठ ठेवून पुष्प आणल्यामुळं ते सुगंध परिमळ आता घमघमाट आनंदीच्या पंचकृषीत वैकुंठातल्या पुष्पांचा वास, तेथे सुगंध परिमळ. हा, जेव्हा कस्तुरी निर्मळ चिंतामणी देते धाड,
नाना भित्तीचे देवाने रत्न आणली. रत्ने खरोखरी सोन्याच्या भिंती. अहो हे आळंदीच्या डोंगरावर आहे, तो डोंगरच सोन्याचा आहे. लोहगिरी सुवर्णाचळ त्यावर अलंकापुरी. हा अनंत तीर्थांचा मेळ. उदके शिंपिती ब्रह्मगोळ लोहगिरी सुवर्णाचळ त्यावर अलंकापुरी. लोह पूर्णवा पुण्यक्षेत्र लोहगिरी येथून स्कंदाशी उपदेश स्थान. लोहगिरी म्हणजे लोहगाव का बापू साहेब? सगळं बरं ठीक आहे. हा लोहगिरी सगळा सुवर्णाचळ आहे. या आळंदी ना सोन्याच्या पर्वतावर. थोडं जास्त खोल खोदीत गेले का खाली सोनं लागत. असो विस्तार नको, नाही तर उद्या येताना टिकाऊ खोरं घेऊन येतात. येतं करा बरं की म्हणजे घे टिकाऊ खोरण हो बोर. आणि मग सगळी मंडळी बोलावली इथं. तेथे सुगंध परिमळ जवादिक नाना चिंतामणी देती धाळ नाना किळ दीप्तीचे चंदनाचे खांब उभारले. माऊलीचा सोहळा असा दिव्य झाला. जगात कोणाच्या वाट्याला आलं नाही ते माझ्या माऊलीच्या वाट्याला आलं पाहिजे. वा मग कोणाचा असा सोहळा झाला नाही महाराज. आणि मग चंदनाचे खांब उभारले कवळ वेले ते शोभले मुक्ता फळाचे घोष मिरवले रत्न खचित दामोदरे. चंपक माऊली असा भावा आवर का चंपक समनाची आहारी शेवंती फतमोगरे नाना परी नाना पुष्पी परिमळ आगरी देववने शोभती. मग फळले ओस खरजरी आ पोफळी फणस नारिंगे नार केळी करदळी वाढिंगल्या सरळे ओदक पात वाहताती. हे सगळं पाहिल्यावर मग सगळ्या पंचकृषीतले भ्रमर आले. तेथे भ्रमर अरुण जणू करती कोकिळा सुस्वरे बोलती पारवे आनंदे घुमघुमते सुखे संवादते निज गजरे. मंडन मिश्राच्या दारातले पोपट सतत प्रामाण्य परतप प्रामाण्याचा विचार करतात. माऊलीच्या दारातले पोपट तत्वमसी तो दुसरा म्हणतो अहम ब्रह्मास्मी. वा पाळवे पारवे आनंद मग त्याला लवली गीत गाती गोपाळवी देवाती. हा नाना परी बागडे घरती देव पहाती विमानी विमानांची दाती पुष्पांचा वर्षाव स्वर्गी होती देव करिताती. वर्षती निर्जर ज्ञानदेवना. निर्जर म्हणजे देव. अमरा निर्जरा देवा. निर्जर म्हणजे देव. वर्षती निर्जर ज्ञानदेवना मी पुष्पांचा वर्षाव. सगळे देव गणगंधर्व यक्ष किन्नर सगळे उभे विमानांची अशी उभे. आयशे स्वर्गवासी लय तयार माणसं गेलं महाराज. आयशे स्वर्गवासी अमर ते आपुलाने ठाई स्थिर. कोणत्या दिशाभिमानी देवतेने कुठं थांबायचं हे भगवंताने नेमून दिलं होतं. कोणी कुठं बसते काय कीर्तन आहे काय? कोणी कुठं बसायचं पाय लांबायचे का नाकडायचे काय तंबाखू तोडायचे काय असो. आणि म्हणून मग आयशे स्वर्गवासी अमर ते आपुलाने ठाई स्थिर राहोनी करते जय जयकार पुष्पवृष्टी ज्ञानदेवावरी. म्हणून फुलं वाटते महाराज. वा माऊलीवर पुष्पवृष्टी करतात. आणि मग सगळे नवमीचा उत्सव झाला. दशमीला पारवे झाले. मग नामदेव महाराजांनी विचारलं प्रदक्षिणा कधी करायची. मग दशमीला प्रदक्षिणा केली. दशमीच्या दिवशी केली प्रदक्षिणा. अनेक कीर्तना संत उभे आईशी प्रदक्षिणा करून विष्णू भक्ता नामा झाला शे सरता. रुक्मिणी म्हणे या ते तत्वता वैकुंठाशी न्यावेजी. तुझी प्रदक्षिणा झाली. एकादशीला रात्रभर कीर्तन रात्रभर जागर झाला. द्वादशीला सकाळी राही रुक्मिणीने स्वयंपाक केला. आणि मग सोडे तो पारणे ज्ञानदेव विठ्ठल. वाढील कोण पांडुरंग म्हणे मी वाढणार. मग त्याच्यात सगळी मंडळी होती ना. कानो पाठक म्हणजे तसं नाही. सोहळं घालून वाढायचं. देव म्हणे सोहळं नेसतो. मग देवाने सोहळं नेसलं. सोहळ्याने हरी वाडी तो सकाळा. मनात कळवळा खूप तेव्हा हे माऊलीचं शेवटचं जेवण. परत अशी मूर्ती जगाला पाहायला भेटणार नाही. मनीचा कळवळा कोण जाणे. भक्त ज्ञानी आणि असा महात्मा होणे नाही. भक्त ज्ञानी आणि वैरागी ज्ञानदेवा ऐसा समोर न देखो नायको याची लागी खंती वाटे. सगळा स्वयंपाक केला. राही रुक्मिणीने द्वादशीला पारणा झाली. द्वादशीला पारणा झाल्यावर मग संध्याकाळी क्षरापती झाली. क्षरापतीचा महोत्सव झाला. नामदेव महाराजांना कीर्तनाला उभं केलं तर त्यांना कीर्तन करताय. तर नामदेव महाराजाचा जीव प्राण ज्ञानोबराय होते ना. आणि मग नामा म्हणे हरी नामा खेदक्षिण झाला जीवे
तव नेत्र उघडिले देवे अलंगेला केशवे चारी भुजा पसरून नामदेव महाराजांना खूप वाईट वाटायचं किंवा मी लहानपणापासून माऊलीच्या स्थितीत राहिलो आणि आता ही माऊली आम्हाला मूर्ती सोडून जाणार आणि मग सगळं समाधीचं साहित्य नामाने प्रत्यक्ष देव येऊन सिद्ध केले सर्व देवाने सर्व सिद्ध उदक आणले भागीरथीचे आणि मग भागीरथीचं पाणी आणलं मग सगळ्याचे मग झालं द्वादशीचं संध्याकाळी क्षीरापतीचं मग क्षीरापती झाली आज काय आज वाटत नाही आज त्रयोदशी ना आज झाली का क्षीरापती आणि मग झालं त्रयोदशी आणि त्रयोदशी उजाडली त्रयोदशी उत्तम थोर विष्णुमूर्ती त्रयोदशी म्हणे पांडुरंग काही न करी गा उद्वेग अलंकापुरी समाधी प्रसंग करी करी नवलाह्या आणि मग त्रयोदशीला विष्णुमूर्ती चतुर्भुज पूजी ब्राह्मण द्विभुज मग मोठा चौरंग मांडला चौरंगावर चंदनाचा चौरंग माऊलीला बसवलं आणि मग सुवर्णाचं तबक घेतलं तबकात माऊलीचे पाय घेतले डाव्या हातवर माऊलीचे पाय देवाने घेतले आणि मग सगळे तीर्थ पाणी घालतात आणि पांडुरंग तुरीचं वरण आहे ना ऍसिडिटी करतं वरे मिरवे मुगाचे वरण आज कोणाच्या मठात मुगाच्या वरणाचं नैवेद्य होता माऊलीला हातवर करा बरं वाटायला त्यांच्याकडे होता वा वरे मिरवे मुगाचे वरण माऊलीला मुगाचं वरण वाढलं कधी का वाढलेली संपूर्ण नाना कोरिके विस्तीर्ण रोखविणी वाढी तसे हा कामधेनुचे घोट जेवण तुपाशिवाय नाही तूप वाढलं पाहिजे देव म्हणे हे आता जरच्या गायचं तूप वाढायचं का म्हणजे म्हशीचं बी नाही कामधेनुचं तूप आणलं माऊलीला जेवण कामधेनुचे घोट अयोधी क्षीर वाढीत नाना पत्र शाखा शोभत वैष्णवाच्या ताटी आयशे समस्तांशी संपूर्ण सगळ्याला भोजनाशी वैसविले प्रीती करून मग देव बोलते आपण ज्ञानदेवाशी हा निवृत्ती आहेत माऊली बसते जेवायला निवृत्तीनाथ दिसत नाही सोपान देव दिसत नाही निवृत्ती सोपान बोलावा पांती करा मुक्ताईस आणावा पांती करा शिरी घावा ताटी बैसवा समस्तांशी हा एवढे आता वा ते सांगू राहिले पण मग आयशे त्याच्या खालची समाधी आयशे जेवणे झाले हरे करे आयशे जेवणे झाले पांथेकर एक वाटले मग सगळ्याचे जेवण झाले मग गोपाळे विडे दिले आपोलेने हाते देवाने सगळ्याला विडे दिले वा आज जेवण झाले विडे द्यायचे पण आता आपल्या वारकऱ्यात ताण खात नाही भगवंताने सगळ्याला विडे दिले धन्य धन्य ते भोजन काय ते जेवणाचं वर्णन करा धन्य धन्य ते विधान धन्य धन्य ते आजान धन्य नारायण अलंकापुरी सगळ्याची जेवण झाली आणि मग नामदेव महाराजांमध्ये कीर्तन करा नामदेव महाराज नामा दीर्घ ध्वनी करीत असे नामदेव महाराज म्हणायचे आता माऊली जातील होते मग नामदेव महाराजांना कीर्तन व्हायला म्हणून कानो पाठक उभे कानो पाठकांनी कीर्तन केलं म्हणून आजही द्वादशीचं कीर्तन कानो पाठकांचं त्रयोदशीच कीर्तन नामदेव महाराज थोडंच मागं पुढे झालं कानो पाठकांना उभं केलं कीर्तन सुरू झालं जेवण आवरायला जवळजवळ 2 वाजले मग कीर्तन संपायला 4 वाजले मग पताकांची छाया दोनावली पताकांची छाया दोनावली पताकांची सावली समाधीवर आली माऊली समाधीला जाण्यासाठी सिद्ध झाले ज्ञानोबा तुम्ही नमन करा मग माऊलीने एक नमन केलं कैसा असतो ते परी कर जपतो नामावळी साचार वेग तुष्टले हरिहर निज ब्रह्मस्वरूप माऊलीने आयशे स्तुती नमनाची केली तया भगवंताची ऐकता झाली रुची मग म्हणे धन्य धन्य ज्ञानेश्वरा स्तुती केली माऊलीने स्तुती केल्यावर मग स्तवन झालं घ्या आता सगळ्याच्या भेटी घ्या मग उठले निवृत्तीनाथाचं दर्शन घेतलं काय बोलायचं मुंग्याचे विवरी लागली सुहाग
मुंग्याचे विवरी लागलीच आग पुढे आणि मागे झाले नाही 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 ऊसाचं रान पेटवावं त्या पेटलं रानाला पेटत्या रानात मुंग्याचं वारुळ असावं आणि जसं ती आग आत शिरावी मग मुंग्यांना मागं सरता येत नाही पुढे जाता येत नाही तसं निवृत्ती नाथाचा जीव असा कळवळायचा नामा मग नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे आता पेटला होता क्षण करा समाधान निवृत्तीचे कधीतरी निवृत्तीनाथाला समाधान करा ज्ञानोबरायला पाहिल्यावर मग निवृत्तीनाथाला सगळंच आठवलं महाराज अमर्यादा कधी केली नाही याने गुरु शिष्य पण शिकलेले आम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वर आमची आई बी माऊलीच होती आमचे वडील ते आम्हाला लहानपणीच आई वडील सोडून गेले मी थोरला होतो पण मलाही आई वडिलाचं प्रेम माऊलीने दिलं आम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वर नाही आता थार विश्रांतीशी माये बापे आम्हा त्या गेले जेव्हा आईचे दुःख तेव्हा झाले आई वडील सगळे देहांत प्राशित करा गेले तेव्हा सुद्धा असं दुःख झालं नाही असं माऊलीला जाताना वाटलं खूप कसं म्हणून निवृत्तीने हात उतरेला होता मराठवाड्यात बाहेर तोडून हात उतरला तसं निवृत्तीने हातात तोडून हात उतरला त्या गेले निधान ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठात झाले गेले नारायणे फराटे फार कळले मासे घरी वळचलीचे पाणी आढ्या घेत मग देवाने सांगितलं देव म्हणे ऐशी आठवाल पटवण होईल उशीर समाधीशी समाधीला उशीर होईल आता एवढा आठवण आता ज्ञानी आणि ऐशी करावे जवळ किती ज्ञानी माणसाने असं शोक करण्यात मजा ना अज्ञानाचा किती पाडा आला धन्य तुमचा महिमा बोलती पुराणे दृश्य काही म्हणे तुमचं वर्णन शिवस्वरूप म्हणून शिवस्वरूप निवृत्तीना देव म्हणती शिवाचा तुगा अवतार साचा स्तुती करशील वाचा देव म्हणती निवृत्ती तू प्रत्यक्ष शिव म्हणतो ज्ञानी धन्य तुमचा महिमा बोलत पुराण दृश्य काही म्हणे आठवणे अवताराधिक आले गेले किती किती अवतार आकाशाचे ठया भेटे जाते कोण त्यांची खत्ती करू पाहे भगवंताने सगळ्याला समजावून सांगितलं म्हणजे आता खूप झालं मग सोपान देवाला भेटले सोपान देव तर खूपच लहान होते मुक्ताईला भेटले मुक्ताई म्हणजे आता मी भाऊबीजीला ओळ कोण रक्षाबंधनला ओळ कोण पाऊलीचं दर्शन घेतलं सगळ्या भावनाला भेटले निवृत्तीनाथाने सांगितलं त्रिवेणीचा ओघ जैसा एक ठाई तैशी मुक्ताबाई आम्हामध्ये आणि आपण मग सगळं सगळं डोळ्यापुढं आणलं त्यांनी मागचं सोपान देवाला सगळं आठवायला लागलं मग छळीले ब्राह्मणी पैठण असे जातात वेड्यामुखी वेदांत सगळं चित्र उभारायचं त्यांच्या ज्ञानोबारायला किती त्रास केला लोकांनी काय सांगणार सगळं विष प्राशन करून गप्प बसली होती बाळ काही पडत नाही समाजाचे विष खूप कठीण आणि मग ज्ञान भगवंत म्हणजे आता उशीर होईल देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर पैसावया नदीच्या माशा घातले माझवर पैशाचे जनवन कालवले पुढं काही दिशा धुंद उदवास्ताविन पैशाची गगन कालवले धुंद वातावरण झालं होतं त्या दिवशी सगळं सूर्य अस्तमाना जाऊ विसराला इंद्राने ठिकाणी स्तब्ध झालं परत माऊली आता माझ्या स्नान करणार नाहीत माऊलीचं परत दर्शन नाही इंद्रायणी शांत झाली वारा शांत झाला सूर्य स्तब्ध राहिला माऊलीची समाधी पाहण्यासाठी आणि मग काय ते प्रमाणे समाधी ज्ञानदेव पहावया त्या हस्तठेवी मात्र यामध्ये प्रमाण आलेलं आहे बघा चित्ती भाव पहावया समाधी ज्ञानदेव पाहावयाचे दोन प्रमाण आहेत बघा माऊलीची समाधी पाहण्यासाठी सगळे असे टक लावून पाहतो देव कशी समाधी देतात आणि मग जावो ज्ञानेश्वर आधी ते आसन होतं नारा विठा गोंदा पाठविला महागा झाडाविली जागा समाधीची सगळे समाधीची जागा झाडली तर तिथं सगळे रत्न अलंकार सगळे दिव्य दीप लावलेले महाराज नंदा दीप उजळला आमचा माझी अष्टोत्तर सेवे समाधी निश्चळ पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली उठविला नंदी शिवाचा ढोळा उघडली शिळा
घराची आसनाने ध्वनी मृगंछाला वर्णात ना संप्रदाय ध्वनी असतो बघा. पाहते ऋषीश्वर ओसंडोनी सगळे ऋषीश्वर पाहिला वा पा माझी समाधी पहिली जुना केवळ वैकुंठ गुह्य गौप्य. हा पुढं हा केवळ वैकुंठ गुह्य गौप्य नामा म्हणे ऐशी पुरातन स्थान आम्हा नारायणे दाखविले. आणि मग सगळे म्हणले ज्ञानोबरांना जावनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवली आवडीचं फुलं घ्यावर दोनदा फुलं टाकायच्या वक्ती बाबा दोनदा टाकायच्या. आवडीचा अध्याय उघडीला नववा हे प्रमाण त्याच्यात नाही पण वक्ते बाबा म्हणायच्या. बोलेले ते दवा ज्ञानदेव ज्ञानोबराला देवाने सांगितलं तुम्ही जरी समाधिस्थ झाले तरी दरवर्षी मी इथं समाधी सोहळ्याला येईल आणि तुम्ही आषाढीला पंढरपूरला येत असं प्रमाणे समाधी येईल. पंढरी त्रयोदशी आणि पांडुरंग काही न करी उद्योग अलंकापुरी समाधी प्रसंग करी लावून आहे. पुढं माता रुक्वाडी ताटी हा विठोजी म्हणे उघडी दृष्टी तुझं माझं आहे नित्य भेटी माऊली तुमची माझी नित्य भेटे येई पंढरी पण आषाढी वारीला मात्र तुम्ही यायचं. म्हणून नारायण महाराज देहूकर यांनी तुकोबरायचा ज्ञानोबरायचा पहिला सोहळा काढला पण मध्यंतरी सोहळा आला नाही म्हणून हैबतराव बाबांनी माऊलीचा बंद सोहळा पडू नये म्हणून परत चालवला. ये पंढरी मी दरवर्षी कार्तिकेला तुमची पूजा करायला भगवंत पूजा करतात. नामा म्हणे सकळ तीर्थ राजा तया कृपा कैशी केली सहजा एकादशीच दिली पूजा ज्ञानदेवासी पूजा त्रयोदशीला जावली ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवली आवडीचा अध्याय उघडीला नववा बोलेले ते धवा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा पाद पद्मी ठेवा निरंतर मा भगवंता तुमचे पाय माझ्या मस्तक राहू द्या. नामा म्हणे निघता हरी ज्ञानदेव प्रार्थना करी देवा तुझे वैकुंठ हरी आमचा हृदयस्थ. आणि मग माऊलीने तीनदा देवाला नमस्कार केले. 3 वेळा तेव्हा जोडीले करकमळ श्री पंढरीनाथ महाराज की श्री पंढरीनाथ महाराज की श्री पंढरीनाथ. 3 वेळा असे वक्ती महाराज करायच्या. तर 3 वेळा तेव्हा जोडीले करकमळ झाकिले डोळे ज्ञान देवे झाकिले डोळे ज्ञान देवे झाकिले डोळे ज्ञान देवे. 3 वेळा तेव्हा जोडीले करकमळ 3 वेळा जेव्हा जोडीले करकमळ 3 वेळा तेव्हा जोडीले करकमळ 3 वेळा जेव्हा जोडीले करकमळ झाकिले डोळे ज्ञान देवे झाकिले डोळे कोणता फुलं टाकायची का झाकिले डोळे ज्ञान कुंडली हरी म्हणे आता लोकाला दिनकर म्हणे आता लोकाला ज्ञानेश्वर समाधिस्थ श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊलीचं भजन करा ज्ञानेश्वर